सर्वप्रथम सरांचे खूप खूप धन्यवाद. मला पण एक संधी आहे आणि त्यामुळे तुमच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह पाहिला आणि गणित सारखा विषय मी पुढच्या काही मिनिटांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. मी एक पेपर पीपीटी मध्ये टाइप केला आणि त्यानुसार मी क्वेश्चन बाय क्वेश्चन तुम्हाला त्या पीपीटी थ्रू सगळ्यांचे आन्सर विथ मार्किंग स्कीम हे सांगणार आहोत. एक कधीही लक्षात ठेवायचं की बोर्डचा पेपर असला म्हणजे आपल्याला जे मार्क्स मिळणार आहेत ते स्टेप बाय स्टेप्स मिळणार आहेत. म्हणजे पहिल्या क्वेश्चन पासून शेवटच्या क्वेश्चन पर्यंत तुम्हाला जी मार्किंग स्कीम राहणार आहे ती एक स्टेप नुसार राहणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला गुणदान करण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं एक गोष्ट की तुम्ही एखाद्या क्वेश्चनची मेथड त्यांनी सांगितल्यानुसार जरी वेगळी लिहिली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅक्टरायझेशन, फॉर्म्युला आणि कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, यापैकी ज्या पद्धतीने त्यांनी मेथड सांगितली त्या मेथडचे जे आन्सर असतील, जर फॉर्म्युला मेथड बाय सांगितली तर तुम्हाला त्या फॉर्म्युला मेथडनीच लिहावं लागेल. जर एखाद्या वेळेस मेन्शन नाही केलं तर त्यावेळेस तुम्हाला जी योग्य मेथड वाटते त्या योग्य मेथडनी तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाचं म्हणजे की सुरुवातीचा जो पेपर पॅटर्न आहे तो आपला कसा आहे. मी पेपर पॅटर्न बद्दल का सांगतोय, कारण तुम्हाला त्या गोष्टी जर माहीत असतील तर कुठल्या विषयाला किंवा कुठल्या क्वेश्चनला किती मार्क्स आणि किती वेळ द्यायचा हे पण कळेल. पहिली गोष्ट, पहिला क्वेश्चन ए राहणार, क्वेश्चन नंबर 1A, त्याच्यात 4 MCQ असणार आहेत. क्वेश्चन नंबर बी असणार आहे, त्यामध्ये 4 कंपल्सरी 1-1 मार्कचे क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A असणार आहे, जो क्वेश्चन असा असेल की ज्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली असेल 2-2 मार्काच्या 3, आणि या 3 ऍक्टिव्हिटी पैकी तुम्हाला कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. काही जणांना पेपर पॅटर्न मी सांगत असलेला अतिशय मुखपाठ झाला असेल कदाचित, पण मी का सांगतोय, कारण तुम्हाला कुठल्या गोष्टीवर फोकस करायचंय, तुम्हाला ऍक्युरसीवर फोकस करायचंय. तुमच्या क्वेश्चनची ऍक्युरसी किती आहे यानुसार तुम्हाला गुणदान केलं जातं. म्हणजे जी मार्किंग स्कीम आहे बोर्डाने दिलेली ती जेव्हा तुमचे क्वेश्चन पेपर संपतील त्यानुसार बोर्ड टीचर लोकांना पण आन्सर शीट दिली जाते आणि त्या आन्सर शीटच्या नुसार शिक्षकांना तुम्हाला मार्किंग स्कीम किंवा मार्किंग तुम्हाला दिली जाते. म्हणजे एक सरळ गोष्ट अशी आहे की त्यांनी दिलेल्या प्रमाणच तुमच्या स्टेप्स असाव्या लागतात, त्यानुसार तुम्हाला गुणदान केलं जातं, त्यानुसार तुम्हाला मार्क्स दिले जातात. आता यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2B कडे जाऊयात. 2B चे मी तुम्हाला सांगितले की 3 ऍक्टिव्हिटी असतील, 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B असा असेल, क्वेश्चन नंबर 2A नंतर 2B, की ज्यामध्ये तुम्हाला कुठलेही क्वेश्चन 4 सोडायचे आहेत 5 पैकी, ज्याचे मार्क असतील इच क्वेश्चन 2 मार्क्स, म्हणजे एकूण 8 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3A मध्ये परत ऍक्टिव्हिटी आहे, पण ती ऍक्टिव्हिटी असणार आहे 3 मार्काला. ती 3 मार्काची ऍक्टिव्हिटी 2 पैकी एकच सोडवायची आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B आपल्याला असा सोडवायचा आहे की जो क्वेश्चन 3B आपल्याला 4 पैकी 2 सोडवायचे आहेत 3-3 मार्काचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊयात. क्वेश्चन 4 असणार आहे आपल्याला 3 क्वेश्चन दिले जातील, त्यातला एखादा क्वेश्चन डेफिनेटली हॉट्सचा असणार. आता हॉट्सचा क्वेश्चन म्हणले की आपण म्हणतो त्याला हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचा क्वेश्चन. मग त्यात तुमची काठिण्य पातळी किती तुम्ही सॉल्व्ह केली क्वेश्चनची ही चेक केली जाईल आणि त्यानुसार एखादा तरी किंवा 2 तरी क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नंबर 3B पासून क्वेश्चन नंबर 5 पर्यंत एखादा किंवा 2 क्वेश्चन आपल्याला आउट ऑफ टेक्स्टबुक बघायला मिळतील 100%. आता दुसरी एक गोष्ट महत्वाची, क्वेश्चन नंबर 4 मधले 3 पैकी 2 सोडवल्यानंतर तुम्हाला त्याला प्रत्येकी 4-4 गुण मिळणार आहेत, म्हणजे एकूण 8 गुण. आणि लास्टचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 5 तो क्वेश्चन असणार आहे 3 मार्काचा, पण ऑप्शन मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जाईल, एनी वन सॉल्व्ह करायचा आहे. हा झाला पूर्ण स्ट्रक्चर अल्जेब्रा पेपर.
आणि पार्ट 2 च्या पेपरमध्ये सुद्धा स्ट्रक्चर हेच असणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या अल्जेब्राच्या पेपरची, म्हणजेच पार्ट 1 च्या पेपरची. मी एक स्लाइड पीपीटी स्लाइड थ्रू तुम्हाला दाखवणार आहोत. त्याचे काही आन्सर्स मी तुम्हाला बोर्डवर पण सॉल्व्ह करून दाखवेल आणि त्याचे मॉडेल आन्सर्स आपण इथं तयार पण केलेले आहेत. ओके, तर आपण सुरू करूयात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1, तुम्हाला बोर्डवर क्वेश्चन दिसते. फॉर अल्टरनेटिव्ह आन्सर आर गिवन फॉर एव्हरी सब क्वेश्चन्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट विथ सब क्वेश्चन नंबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहित असेल की आत्ताच एक 12वीचा पेपर झाला आणि 12वीच्या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी क्वेश्चन लिहिलाय त्यातले तुम्हाला माहित नसतील, पण 12वीच्या पेपरमध्ये काय झालं होतं की क्वेश्चन नंबर काही जणांनी जर टाकले नसतील तर त्यांना गुणदान करण्यात येते की नाही हे अजून संदिग्धता आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी त्या चुकीच्या क्वेश्चनचे क्वेश्चन नंबर टाकले त्यांना गुणदान करण्यात येणार आहे असं बोर्डनी सांगितलं. त्यामुळे ह्या गोष्टी कधीही लक्षात ठेवायच्या की तुम्हाला अल्फाबेट विथ सब क्वेश्चन नंबर हे टाकणं सगळ्यात महत्वाचं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला एकूण 4 गुण आहेत. एकूण 4 गुण आहेत आणि हे 4 गुण जे असणार आहेत ते MCQ चे असणार आहेत. आता MCQ क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघ. तुम्हाला लास्ट पेजचा जो पोर्शन राहील तो रफ वर्क म्हणून करायचा आणि त्या रफ वर्कर दिलेला क्वेश्चन जो आहे, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 विल बी द व्हॅल्यू ऑफ y when x = 1. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, म्हणजे याला अभ्यासाची पण आवश्यकता राहत नाही ज्या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांच्या. म्हणजे ज्यांच्या संकल्पना कंप्लीट आहेत, चांगल्या आहेत, त्यांना या क्वेश्चनला काही सेकंदात आन्सर देता येईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं, इथं तुम्हाला x ची व्हॅल्यू 1 टाकायची आहे. म्हणजे 4x इथे हे जे x आहे याच्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे x ची व्हॅल्यू 1. म्हणजे हा जो मी ब्रॅकेट मध्ये लिहिला त्याच्या ठिकाणी मला फक्त 1 लिहायचं आहे आणि आन्सर सॉल्व्ह करायचं. अतिशय सोपं आहे. 4 × 1 4. आता मी या 4 ला एक स्टेप कमी करून ट्रान्सफर करतो. -4 हा इथे प्लस आहे, याला मी इकडे ट्रान्सफर केलं काय होईल -4. आता -4 नंतर पुढच्या स्टेप जे आहेत 5y = 15. 5y = 15. y = तुम्हाला आन्सर मिळेल 15 / 5 = 3. म्हणजे y = 3. अशा पद्धतीने आन्सर सॉल्व्ह करायचंय. आता ह्या ज्या मी स्टेप्स लिहिल्यात त्या याच्यासाठी लिहिल्यात की तुम्हाला फक्त समजवण्यासाठी. एक्झाम मध्ये काहीही लिहायची गरज नाही. एक्झाम मध्ये काय लिहायचं, फक्त ऑप्शन बी लिहायचं. म्हणजे आन्सर कसं लिहायचं तुम्हाला मी परत एकदा सांगतो. आन्सर लिहिताना आन्सर टाकायचं आणि फक्त ऑप्शन बी लिहायचं. काय लिहायचं, फक्त ऑप्शन बी. जर तुम्ही असं जरी लिहिलं, बी ऑप्शन लिहिलं आणि 3 लिहिलं तरी इट्स ओके, यू गेट 1 मार्क्स फॉर इट. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, 1 मार्क्स मिळेल. बोर्डच्या आन्सर शीट मध्ये काय दिलेलं असतं, हे काही दिलेलं नसेल. हे काही दिलेलं नसेल, फक्त त्यांना दिलेले असेल की क्वेश्चन नंबर 1 चा 1 त्याच्यामधला पहिला क्वेश्चन असा असेल की ज्याचा आन्सर बी आहे. म्हणजे फक्त ते काय बघणार, तुम्ही आन्सर मधला अल्फाबेट बी लिहिलं की नाही एवढंच बघणार आहेत ऍज पर क्वेश्चन आणि त्याचेच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. आता ह्या पोर्शनला कुठं सॉल्व्ह करायचंय तर लास्ट पेजवर. हे जे एवढं मी सॉल्व्ह केलं एवढी पण सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही. काही जणांना डायरेक्ट आन्सर येतात, यू कॅन सॉल्व्ह दॅट वे ऑल्सो. पण घाईघाईत मुलं MCQ चे क्वेश्चन चुकवतात. हे पहिले 4 क्वेश्चन कंपल्सरी क्वेश्चन आहेत आणि जर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळवायचे असतील तर कंपल्सरी क्वेश्चन वर सगळ्यात जास्त फोकस करणं आवश्यक असतं.
क्वेश्चन नंबर सगळ्या क्वेश्चनचे टाकून ठेवायचे. त्यानुसार इथं दिलेला पोर्शन जो आहे, इथं दिलेला पोर्शन तो एमसीक्यूचा असेल तर अजून जास्त फोकस याच्यासाठी करायचं की इथला एखादा मार्क चुकला की मग तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाहीत आणि त्यानुसार तुमचा आउट ऑफचा स्कोअर तुमच्या हातून जाईल. त्यानुसार आपण जाऊयात आता क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 1 चं पहिले एकदा आन्सर लिहून घ्या. बघा सोल्युशन मध्ये मी लिहिलं 1, क्वेश्चन नंबर 1 चा 1 बीट आणि त्याचा आन्सर बी, कॅपिटल बी हे त्याचा आन्सर आहे. आता यानुसार आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर. आता परत तुम्हाला माहित झाला असेल हा क्वेश्चन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पहिला क्वेश्चन होता लिनियर इक्वेशन. तुम्हाला जे टॉपिक आहेत 6 दिलेले, त्या 6 टॉपिक पैकी पहिले 4 क्वेश्चन इथं जसे दिलेले आहेत त्याच चॅप्टर मधले असतील. डेफिनेटली एखादा क्वेश्चन स्टॅटिस्टिक मधला येऊ शकतो फायनान्शियलच्या ऐवजी. हे पण कन्फर्म आहे की दिलेले जे टॉपिक्स आहेत त्यामधलेच पहिले 4 क्वेश्चन एमसीक्यू वेगवेगळ्या टॉपिक मधले असतील. म्हणजे लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स यानुसार. आता हा एक क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे आपल्याला, या क्वेश्चन मध्ये एक साधा सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो म्हणजे एसएन चा. एसएन इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 डिवायडेड बाय 2. एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 डिवायडेड बाय 2. म्हणजे एन म्हणजे काय करायचं आता, एन म्हणजे नॅचरल नंबर ठेवायचा. एनच्या ठिकाणी नॅचरल नंबर ठेवला की तुम्हाला माहित आहे इथं तुम्ही व्हॅल्यू एनची ठेवणार आणि इथे याला मल्टिप्लाय करणार. त्यानुसार 110 डिवायडेड बाय 110 डिवायडेड बाय, मी इथं व्हॅल्यू लिहिली 110 डिवायडेड बाय 2 म्हणजे 55. तोंडी आन्सर दिले मी तुम्हाला. कारण इथं एवढा सिंपल क्वेश्चन आहे की ज्याला आपल्याला सॉल्व सुद्धा करायची गरज वाटत नाही. कारण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा क्वेश्चन आहे. त्यानुसार तुम्हाला इथं जो फॉर्म्युला मी लिहून दिला होता त्या फॉर्म्युल्यानुसार 55 आन्सर येते. फक्त त्याला व्यवस्थितरित्या सॉल्व करायचं, घाई करायची नाही. एमसीक्यू क्वेश्चन आहेत, कंपल्सरी क्वेश्चन आहेत आणि कंपल्सरी क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला या पहिल्या 4 क्वेश्चनला थोडस वेळ देऊन व्यवस्थितरित्या सॉल्व करायचं आहे. पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी तुम्हाला ॲक्युरसी खूप महत्वाची आहे सगळ्याच क्वेश्चनची. त्यानुसार आपण पहिल्या क्वेश्चनचा आन्सर घेऊ. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर बी, क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर ए. यानुसार आता आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 3 कडे. आता क्वेश्चन नंबर 3 बघा, परत नवीन चॅप्टरचा. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आपल्याला जे टॉपिक दिलेत त्या टॉपिक नुसार क्वेश्चन एक एक पुढचा घेतला जाईल. हा क्वेश्चन तुम्हाला सहजरित्या ओळखायला येईल की कोणता चॅप्टर आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलं की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की इक्वेशन म्हणलं की ते मग लिनियर असेल, क्यूबिक असेल, क्वाड्रॅटिक असेल. ओके, मग आता याच्यातलं क्यूबिक कुठलं, क्वाड्रॅटिक कुठलं हे तुम्हाला अतिशय बेसिक रित्या 7व्या 8व्या वर्गात सुद्धा शिकवलं असेल, 9व्या वर्गात सुद्धा शिकवलं असेल किंवा 10वीला सुद्धा स्टार्टिंगला शिकवलं असेल. तर आता पहिल्या ऑप्शन पासून आपण जाऊ. तुम्हाला जर इथे काही ठिकाणी जर तुम्ही आन्सर बघितलं असेल तर हा एक्स जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये दिलेला आहे आणि याला सॉल्व करताना एक गोष्ट ऑब्झर्व करायची. क्वाड्रॅटिक म्हटलं की त्याची डिग्री किती पाहिजे, 2. मग आता तुम्हाला इथं अत्यंत इझिली कळतं की यामध्ये तुम्हाला ऑप्शन कोणतं येतं. आता पहिल्यांदा तर याला आपल्याला सॉल्व करता येईल. तुम्हीच इकडे लक्ष द्या. थोडं एक स्टेप मी कमी करून बोर्डवर याच्या पुढची स्टेप लिहिली आणि इथं लिहिलं एक्स स्क्वेअर. हा जो एक्स स्क्वेअर
आहे त्या साईडला मी या x ला पण ट्रान्सफर करतोय. म्हणजे 5x मायनस 3x इक्वल्स टू x इंटू एक्स स्क्वेअर, म्हणजे मी इथे लिहितो एक्स क्यूब. आता बघा हे काय, डिग्री किती आली? म्हणजे तुम्हाला हे ऑप्शन इझिली कट करता येत. ओके, आता याच्यानुसार क्वेश्चन म्हणजे पहिलं ऑप्शन तर आपलं संपलं, पहिलं ऑप्शन तर येणारच नाही, याच्या पुढे सॉल्व्ह करायची पण आवश्यकता नाही. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शन कडे जाऊयात. ऑप्शन कधी पण सॉल्व्ह करताना आधी हे लक्षात ठेवायचं की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय माहित पाहिजे. यानुसार x इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल्स टू 2a. आता याची डिग्री बघा 2. आता तुम्हाला डेफिनेशन पण मी तुम्हाला सांगितली की ज्याची डिग्री 2, इक्वेशन हुज डिग्री इज 2, त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला तिसरं आणि चौथं ऑप्शन सॉल्व्ह करायची गरज नाही. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता इथं जर ऑब्झर्व केलं तर इथले परत हे एक लिनियर इक्वेशन आहे, सी लिनियर इक्वेशन आहे, आणि परत हा एक क्यूबिक पॉलिनॉमियल आहे किंवा क्यूबिक इक्वेशन आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला इझिली आन्सर मिळतं. क्वेश्चन नंबर 3 चं आन्सर मिळते हा बी ऑप्शन. त्याचं आपण आन्सर लिहूयात आता. बघा बी. ओके, क्वेश्चन नंबर 3 नंतर क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ द फॉर्मॅट ऑफ GSTIN देअर आर डॅश अल्फा न्यूमरल्स. आता सगळ्यात महत्वाचा आहे, तुम्हाला हा क्वेश्चन 2022 ला सुद्धा आलेला आहे आणि यानंतरच्या पण परीक्षेत हा क्वेश्चन 100% रिपीट होईल. आता GSTIN नंबर मध्ये पॅन कार्डचे नंबर इन्क्लूड केले जातात आणि त्यानुसार हा जो नंबर असतो, जो पॅन कार्ड इन्क्लूड केला जातो प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा, तर त्यानुसार या नंबरची संख्या किंवा अल्फा न्यूमरल्स जे असतात ते एकूण 15 असतात. साधा सोपा क्वेश्चन तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर मधल्या पहिल्या दुसऱ्या पेजवरच याचा आन्सर आहे. आणि ते जे अल्फा न्यूमरल्स आहेत ते अल्फा न्यूमरल्स हे 15 डिजिट्स असतात, ज्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पॅन कार्डचा नंबर इन्क्लूड केला जातो. तो पॅन कार्डचा नंबर इन्क्लूड करून तो अल्फा न्यूमरल्स डिजिट्स किंवा त्याला आपण GSTIN नंबर म्हणूयात, तो GSTIN नंबर बनवला जातो 15 अल्फा न्यूमरल्सचा किंवा 15 डिजिट्सचा. ओके, आता GSTIN नंबरचे काय यूज आहे वगैरे ते तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये चांगल्या पद्धतीने शिकलेले असाल आणि त्यानुसार तुम्हाला काही गोष्टी GSTIN नंबरच्या पण माहीत असतील. त्या आपण एक्स्ट्रा सेशन घेऊन काही क्वेश्चन फायनान्शियल प्लॅनिंगचे, काही क्वाड्रॅटिकचे, काही लिनियर इक्वेशनचे किंवा काही स्टॅटिस्टिकचे पण आणि यानुसारचे काही क्वेश्चन उद्या पण घेऊ शकतो. म्हणजे जर अशा पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही जर अडचणी असतील तर तुम्ही आपला सेशन संपल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. तुमचे जे काही डाऊट्स असतील, जे काही शंका असतील ते मी योग्य रीतीने सांगेन. आता या क्वेश्चन नंतर क्वेश्चन नंबर 1 चा बी बघा. क्वेश्चन लिहिताना आता पहिल्याचा आन्सर, दुसऱ्याचा आन्सर, तिसऱ्याचा आन्सर लिहिल्यानंतर प्रत्येक वेळेस सब क्वेश्चन आणि ऑप्शन कसं लिहिलंय तसं तुम्ही आन्सर शीट मध्ये लिहायचं. सगळ्यात महत्वाचं असतात क्वेश्चन नंबर. तुम्ही एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जरी सविस्तर एक्सप्लेन करून लिहिलं असेल, विथ एक्सप्लेनेशन असेल, परफेक्ट असेल, ॲक्युरेट असेल, पण तुम्ही क्वेश्चन नंबर विसरलात, तुम्हाला मार्क्स दिल्या जात नाही. तो बोर्डाचा नियम आहे. त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन नंबर व्यवस्थितरित्या लिहिणं गरजेचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 च्या बी कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 1B आपल्याला नाही 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 मी इथे एक हिंट्स पण तुम्हाला दिलेली आहे की ओनली फॉर गायडन्स आहे स्टुडंटसाठी. हे आन्सर शीट मध्ये असतं. जेव्हा बोर्डच्या आन्सर शीट आमच्याकडे येतात त्यावेळेस स्टुडंट
कळून हे उत्तर अपेक्षित नसतं, पण काय करावं ही इथं आम्हाला दिलं जातं. त्यानुसार पॉइंट म्हणजे 1, 2, 3 चे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे होते की ज्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करायची होती. क्वेश्चन नंबर 2 असा होता की ज्याच्यामध्ये Sn इक्वल्स टू n इन ब्रॅकेट n+1/2 हा जो फॉर्म्युला होता, जनरल फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द सम ऑफ नंबर, नॅचरल नंबर विन म्हणूयात. आणि लास्ट वन हा सी जो आहे तो लिनियर इक्वेशन आहे, तो तुम्हाला मी आता सांगितला पण बोर्डवर. आणि त्यानुसार डी आणि हा जो पहिला आहे तो क्यूबिक आहेत, ए आणि डी, तिथं मी तुम्हाला सॉल्व पण करून दाखवला होता. त्यानुसार आपला ऑप्शन जे बी आहे ते येईल करेक्ट वन, दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे दिलेलं जे क्वेश्चन नंबर 2, 3 चा जो सेकंड आन्सर होता ते आपलं परफेक्ट आन्सर असेल. यानंतर पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 2 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत असं लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 1 चा बी. आता क्वेश्चन नंबर 1 चा बी म्हटलं की तुम्हाला परत सायमल्टेनियस इक्वेशन किंवा इथे बाय क्रॅमर्स रूल्सनी सॉल्व्ह करता येईल. दिलेला क्वेश्चन बघायचा, व्यवस्थितरित्या बघायचा. आणि गणितामध्ये एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची की जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर व्यवस्थित लिहिता येत नाही. म्हणजे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला करेक्ट लिहिण्यासाठी त्याची व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस हेच आपलं गणितातलं असं सूत्र आहे की जे तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळवून देते. आता क्वेश्चन नंबर 1 चा बी आणि त्यातला पण पहिला बीट म्हणजे तुम्ही असं टाकू शकता. आणि त्याचा आन्सर तुम्हाला आता लिहायचं आहे. आन्सर लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की क्वेश्चन मध्ये गिवन काय ते बघा, गिवन लिहा. कारण पहिल्या एमसीक्यू क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं जर तुमचा ऑप्शन बी असेल आणि आन्सर पण बीच असेल तर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क दिला जाईल. तुम्ही त्याच्या पुढचा नंबर 15, 16, 3, 2 काही लिहिलं तरी नाही तरी चालेल, पण ऑप्शन ए बी सी डी पैकी त्यामध्ये करेक्ट पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 च्या बी मध्ये तुम्हाला स्टेप्स बघितल्या जातील. तुमचं जे मार्किंग स्कीम असेल त्यानुसार तुम्हाला मार्क दिल्या जातील. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला लिहायचं कसं, पहिले लिहायचं गिवन कॉमा गिवन काय दिलेला आहे dx इक्वल्स टू व्हॅल्यू आहे 25, dx इक्वल्स टू 25, dy इक्वल्स टू 40, dy इक्वल्स टू 40, d इक्वल्स टू 5. आता यानुसार तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत या क्वेश्चनचा आन्सर मिळेल. पण मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करत आहोत त्या पद्धतीने प्रश्नाची उत्तरं लिहायची. कारण प्रश्नाची उत्तर लिहिताना तुम्हाला या 3 गोष्टीच लिहिताना तुम्हाला याचा हाफ मार्क्स दिला जातो. कारण जेव्हा तुम्ही एखादा क्रॅमर्स रूल असेल, जेव्हा तुम्हाला इथे लिहायचं आहे dx ची व्हॅल्यू, आता dx ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्हाला हे माहित पाहिजे की हा जो d आहे, मी इथे लिहितो हा जो d आहे, या d ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना dx बाय d. आता तुम्ही इथं विचार करसाल की हा dy कशाला दिलाय, कन्फ्युजन वाढवण्यासाठी. इथे x ची व्हॅल्यू तुम्हाला जर फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला इथं सरळ सरळ यामध्ये इथे दिलेल्या गोष्टी पुट करायच्या. म्हणजे 25 बाय d ची व्हॅल्यू y, म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला अशी मिळेल y. आणि अशा पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन नंबर 2 च्या पहिल्या ज्या सांगितलेल्या स्टेप आणि त्यानंतर ही स्टेप. आता गुणदान करताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, मार्किंग स्कीम मध्ये या सुद्धा स्टेपला जर पहिल्या स्टेपला हाफ मार्क्स दिला नसेल, या स्टेपला हाफ मार्क्स आणि
फायनल आन्सरला हाफ मार्क्स अशा पद्धतीने दिला जाईल. म्हणजे तुम्हाला जी मार्किंग स्कीम असेल ती मार्किंग स्कीम अशी राहणार आहे की पहिली गिव्हनची स्टेप त्यांना जर आवश्यक वाटली नाही तर या स्टेपला दिलेल्या स्टेपला अर्धा मार्क्स आणि या स्टेपला अर्धा मार्क्स असे एकूण 1+1 हाफ प्लस हाफ 1 मार्क्स तुम्हाला दिले जातील. पुढचे पण क्वेश्चन असे असतील की ज्याला हाफ 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 मार्क्स दिले जातात म्हणजे अर्धा अर्धा मार्क्स दिला जाईल. त्यानुसारच त्या स्टेप बाय स्टेप नुसारच तुमची मार्किंग स्कीम पूर्ण 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 2 केला जाईल, 3 मार्क्सचा असेल तर 3 केला जाईल. इथे या क्वेश्चनचं सोल्युशन पण बघा, मी सोल्युशन इथं लिहिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी कसं सोल्युशन दिले, dx इक्वल्स टू व्हॅल्यू लिहिलेली आहे, आपण त्या पद्धतीने लिहिलं. dy इक्वल्स टू 40 कॉमा लिहिला. त्याच्यानंतर d इक्वल्स टू 5 ज्या व्हॅल्यू जशा जशा दिलेल्या आहेत त्या लिहायच्या. गणितात पास होणं एवढं सोपं आहे. मी विद्यार्थ्यांना पण सांगतो माझ्या की गणितात नापास होणं अवघड आहे. नापास होणं का अवघड आहे तर तुम्हाला दिलेल्या गोष्टी जरी लिहिता आल्या तरी त्याचे काही मार्क्स तुम्हाला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल या क्वेश्चन मध्ये जरी समजा दिलेल्या गिव्हनला मार्क्स नसतील पण याच्या पुढचे काही क्वेश्चन असे आहेत की ज्या तुम्ही क्वेश्चन मधल्या जरी गोष्टी आन्सर मध्ये लिहिल्यात तरी तुम्हाला हाफ मार्क्स मिळतो, अर्धा मार्क्स मिळतो. यानंतर पुढची स्टेप पण बघा, मी ज्या पद्धतीने इथे लिहिले त्या पद्धतीने इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना dx/d हा फॉर्म्युला यूज करायचा. आता dx/d हा फॉर्म्युला यूज केला तर पुढे बघा आपल्याला आन्सर काय मिळेल, x ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू 25/5. ती व्हॅल्यू कशी कुठली टाकली, क्वेश्चन मधली टाकली. या 40चं आपल्याला काही काम पडलं नाही, त्याला बाजूलाच ठेवलं आणि आपल्याला x ची व्हॅल्यू 5 आहे हे डायरेक्टली इथं लिहिल्यानंतर सांगायचं. देअरफॉर हे जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 5 काढणार, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ x इज 5. लास्ट लाईन लिहा, कारण लास्ट लाईनला सुद्धा त्या मार्किंग स्कीम नुसार हाफ मार्क्स याच्या पुढचा इथं या लाईनच्या पुढे हाफ मार्क्स दिला जाईल. आता यानंतर जाऊयात क्वेश्चन नंबर 2 कडे. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे, क्वेश्चन नंबर 2 तो दिलेला आहे, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग AP अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आहे तुम्हाला. त्यानुसार A आणि D फाइंड आउट करायचा कॉमन डिफरन्स. आता A तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, फर्स्ट टर्म बोर्डवर दाखवल्याप्रमाणे मी लिहितोय A. परत तुम्हाला सांगतो की गिवन लिहित असताना पहिल्या क्वेश्चन मध्ये दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत त्या अशा पद्धतीने दाखवू शकता. इथं फॉर्म्युला मी लिहितो T2 मायनस T1. परत मी वाढवू शकता T1 T2 काय, T1 आहे, T2 आहे, T3 आहे, T4 आहे, सो ऑन. आणि यानुसार आपण इथे लिहू शकतो T2 म्हणजे 135. एक मिनिट, मी इथे लिहू शकतो D इक्वल्स टू T2 मायनस T1. इट इज इक्वल्स टू इथे व्हॅल्यू लिहू शकतो 135 मायनस 127. D कॉमन डिफरन्स फाइंड आउट करतो. A तर आपण लिहिलंय A इक्वल्स टू 127. यानुसार आपल्याला D ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. D जर तुम्ही याचं सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला मिळेल प्रत्येक ठिकाणी D हा कॉमन राहील म्हणजे D हा 8 मिळेल. D ची व्हॅल्यू आणि ही काढल्यानंतरच तुम्हाला इथं हाफ मार्क्स दिला जाईल. मी जे आन्सर लिहितो थोडं डिस्क्रिप्टिव्ह जास्त लिहितो का की तुमचा अर्धा मार्क्स सुद्धा कटायला नाही पाहिजे किंवा अर्धा मार्क्स सुद्धा तुमचा जाता कामा नाही, म्हणून मी एक एक स्टेप वाढवतो. एक्झाम मध्ये मॅथ्सच्या पेपरला जो वेळ दिलाय त्यांनी 2 तासाचा किंवा 2 तास 10 मिनिटं यानुसार यावर्षी, तर हा वेळ पूर्ण व्यवस्थितरित्या तुम्हाला वापरायचा आहे. त्यानुसार प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर लिहिताना मी ज्या ज्या बारकाव्या गोष्टी सांगत आहोत त्यानुसारच प्रश्नांची उत्तर लिहायचे. आता फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर दिस AP म्हटलं होतं. तुम्हीच विचार करा तुमच्या स्टेप्स किती होत आहेत. तुमच्या स्टेप्स जास्तीत जास्त 1 किंवा 2 होत आहेत. आपण त्याला वाढून 2, 3, 4 स्टेप केल्यात आणि तुम्हाला प्रत्येक स्टेपचं म्हणजे पहिल्या स्टेपला परत हाफ मार्क्स आणि
डी चा हाफ मार्क्स. अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड फर्स्ट टर्म फाइंड आउट करायला सांगितली. बोर्डच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. आणि इथे कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग एपी यामधला डिफरन्स फाइंड आउट केला, तो म्हणजे 8. अशा पद्धतीनं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर एवढं लिहायचं आणि त्याचा एकूण तुम्हाला 1 मार्क अशा पद्धतीने दिला जाईल मार्किंग स्कीम नुसार. ओके, आता याचा आन्सर बघा. एपी दिलेला आहे त्यानुसार एपी लिहायची आणि त्यानुसार A इक्वल्स टू 127. त्याच्यानंतर फर्स्ट टर्म A इक्वल्स टू T1 आणि 127. T1 सुद्धा लिहिले, बघितलं, कारण कॉमन डिफरन्स आणि T1 म्हणजे फर्स्ट टर्म ह्याच गोष्टी त्यांना पाहिजेत. म्हणजे या 2 स्टेपलाच तुमचे मार्क्स असतील हाफ प्लस हाफ 1. एवढ्या सोप्या पद्धतीनं मॅथच्या पेपरमध्ये तुम्ही सगळे मार्क्स मिळवू शकता. आपण जाऊयात पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न आहे, आता बघा, यांनी आन्सर मध्ये लिहिताना द फर्स्ट टर्म इज 127 अँड द कॉमन डिफरन्स इज 8. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर याच्या पूर्वीचा पण क्वेश्चन असा होता, त्याच्यामध्ये पण लिहिलं होतं द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 5. ओके, आणि या क्वेश्चन मध्ये सुद्धा लास्ट लाईन लिहिलेली आहे. ती लास्ट लाईन लिहिताना देअरफॉर करायचं. द फर्स्ट टर्म इज 127 अँड द कॉमन डिफरन्स इज 8. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3. परत हे जे क्वेश्चन 1 चा बी आहे, कंपल्सरी क्वेश्चन असल्यामुळे हा पण क्वेश्चन आहे एका प्रोबॅबिलिटी नावाच्या चॅप्टर मधला. प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन असल्यामुळे परत तुम्हाला अतिशय सोपा क्वेश्चन पेपर असणार आहे. सगळ्यांना सॅम्पल स्पेस लिहिता येतं. सॅम्पल स्पेस लिहिताना तुम्हाला एस लिहायचा आहे आणि त्याला कर्ली ब्रॅकेट करायचा आहे. ह्या गोष्टींना मार्क असतात. आणि कर्ली ब्रॅकेट केल्यानंतर तुम्हाला सॅम्पल स्पेस कशाचा लिहायचा आहे तर 1 डाय. म्हणजे फक्त 1 2 3 4 5 आणि 6 एक डाय रोल केला म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिता येईल 1 2 3 4 5 6. आणि हे सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतरच तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्ही पुढची स्टेप लिहायची सुद्धा गरज नाही. कारण एक डाय म्हणल्यानंतर काय, सॅम्पल स्पेस लिहिताना तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही जर कर्ली ब्रॅकेट नाही लिहिलं तर तुमचा अर्धा मार्क्स कट होऊ शकतो. म्हणजे कर्ली ब्रॅकेट मध्येच तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी पण सांगितलं असेल काही जणांना की कर्ली ब्रॅकेट मध्येच सॅम्पल स्पेस लिहायचा असतो, ते योग्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त ब्रॅकेट लिहिला तर तुमचे मार्क्स कटू शकतात. त्यामुळे सॅम्पल स्पेसला तुम्हाला या क्वेश्चनला 1 आउट ऑफ 1 मार्क्स मिळतील. मॉडेल आन्सर शीट मध्ये सुद्धा या क्वेश्चनचा आन्सर अशाच पद्धतीने दिलेला आहे, जे तुम्हाला मी दाखवतो. बघा, अ डाय इज रोल्ड. ओके, त्यानुसार सॅम्पल स्पेस एस इक्वल्स टू, हा सॅम्पल स्पेस एस जो आहे तो कॅपिटल काढा. आणि इथे कर्ली ब्रॅकेट मध्ये याचे आन्सर दिलेले आहेत. तुम्हाला परत बघा, सॅम्पल स्पेस चे आन्सर 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने सांगितलेत. म्हणजे एवढ्या स्टेपला तुम्हाला 1 मार्क्स आहे. आता आपले कंपल्सरी क्वेश्चन संपले, ज्यात आपल्याला काळजी घ्यायची होती की कुठलंही आन्सर चुकू नये, म्हणून मी थोडा जास्त वेळ घेतला त्याच क्वेश्चनला. यानंतर क्वेश्चन असे राहतील की ज्यात प्रत्येक क्वेश्चन मध्ये, मग ती ऍक्टिव्हिटी जरी असली तरी आपल्याला ऑप्शन्स आहेत. कंपल्सरी क्वेश्चन याच्यानंतरचे नाही आहेत. कंपल्सरी क्वेश्चन काय म्हणत आहोत की आता क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात. यामधला एक क्वेश्चन राहिलाय, हा क्वेश्चन बघा. समेशन FIDI इक्वल्स टू 108 आणि समेशन FI इक्वल्स टू 100 आहे. देन फाइंड D. आता D फाइंड आउट करताना परत फॉर्म्युला इथंच तुमच्या समोर मी परत लिहितोय. D इक्वल्स टू इथे समेशन FI DI बाय समेशन FI. काही जण याला सिग्मा म्हणत असतील, काही हरकत नाही. सिग्मा FI DI आणि सिग्मा
एफ आय यानुसार तुम्ही सिग्मा पण म्हणू शकता, आपल्या बुकमध्ये सिग्मा दिलेला आहे. पण आम्हाला जेव्हा MSc ला काही पेपर राहायचे त्या MSc च्या पेपरमध्ये आपण त्याला समेशन मोस्ट ऑफ द टाइम म्हटलेला आहे, सिग्मा म्हटलं तरी ओके. आता इथे फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. व्हॅल्यू सबस्टिट्यूट कुणाची करसाल, पहिल्यांदा लिहायची ही व्हॅल्यू दिलेली जशाला तशी सोल्युशन मध्ये गिवन म्हणून लिहायची. गिवन म्हणून लिहायची. गिवन मध्ये लिहिल्यानंतर ह्या दोन्ही व्हॅल्यू FIDI ची आणि सिग्मा FI ची व्हॅल्यू लिहिल्यानंतर हा फॉर्म्युला लिहायचा. हा फॉर्म्युला परत कॅरी करेल हाफ मार्क्स. फक्त फॉर्म्युला. हे समजा पुढचं तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं जरी तरी तुम्हाला याचा हाफ मार्क्स डेफिनेटली मिळणार. त्यानंतर तुम्हाला पुढे एक अजून या क्वेश्चन मध्ये एक गोष्ट पुट करता येते ती म्हणजे दिलेल्या व्हॅल्यू आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळेल जे असेल तुमचं 1.08. 08 दशांश अपूर्णांक तुम्हाला माहित आहे कसा दिला, डेसिमल पॉइंट लेफ्ट हँड साइड कडनं 2 नंतर द्यायचा असतो. सिंपल ट्रिक इज देअर. आणि जेव्हा तुम्ही हे आन्सर लिहिसाल तुम्हाला लिहिता येईल डी ची जी व्हॅल्यू आहे तुम्ही लिहिलीत 1.08. लास्ट लाईन परत लिहू शकता, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ डी बार इज 1.08. अशा पद्धतीनं याचा आन्सर परत एकदा चेक करा तुम्ही. जे मॉडेल आन्सर शीट मध्ये दिलेलं आहे ते आन्सर सुद्धा 1, 2 आणि 3 स्टेप म्हणजे हा हाफ मार्क्स आणि हा हाफ मार्क्स असे तुम्हाला एकूण गुण 1 मिळतील. म्हणजे तुम्हाला पहिले चारही पण क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन 1 मधले ए चे पण चारही आणि बी चे पण चारही मी थोडं जास्त वेळ घेऊन सांगितलेत. आणि इथे पण तुम्ही ऑब्झर्व करा क्वेश्चन मध्ये तुम्ही नेहमी लिहित असताना स्टेप वाईज लिहावं. यानंतरचे तो क्वेश्चन असे आहेत ऍक्टिव्हिटीचे की त्यांनी स्पेसिफिक तुम्हाला 4 बॉक्स देतील. आपण क्वेश्चन घेणार आहोत. पुढचा क्वेश्चन घेऊयात. बघा क्वेश्चन नंबर 2A. आता क्वेश्चन नंबर 2A क्वेश्चन नंबर व्यवस्थितरित्या टाका. त्यातली पहिली बीट सॉल्व्ह करतात. क्वेश्चन नंबर 2A आणि त्याचा फर्स्ट बीट. आणि फर्स्ट बीट जेव्हा आली तेव्हा एक गोष्ट ऑब्झर्व करायचं. फर्स्ट बीट जेव्हा आली तेव्हा एक गोष्ट काय ऑब्झर्व करायची की इथे 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 आणि इथे 4 बॉक्स देणार आहेत. या वर्षीचा सुद्धा अल्जेब्राचा पेपर असा असेल की त्यात डिटर्मिनंटचा क्वेश्चन असेल दिलेल्यानुसार, क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन असेल. अशा पद्धतीनं क्वेश्चन असतील की जे ऑलरेडी तुम्ही कुठेतरी एक्झाम्पल नुसार सॉल्व्ह केलेले असतील. आता हा क्वेश्चन अभ्यास करायची पण आवश्यकता वाटत नाही, एवढा सोपा आणि असतो पण सोपा. म्हणजे तुम्ही बोर्डचा पण पेपर बघसाल तर त्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटीचे 2-2 मार्कचे क्वेश्चन असे असतील की ते क्वेश्चन तुम्हाला असे येतील की इथे फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे दिलेल्या डिटर्मिनंटची. म्हणजे हा 3 × 5. आता आन्सर शीट माझ्याकडे आहे आणि त्यानुसार तुम्हाला मी दाखवतो. पण इथे ही जी व्हॅल्यू आहे 3 × 5 मायनस हिच्या नंतर दुसरी व्हॅल्यू इथे लिहित असताना 2 कुठला आला, हा 2 × 4. 2 व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचं. ऍक्टिव्हिटी जशाला तशी लिहायची. म्हणजे मी आता बोर्डवर जसं सांगतोय तसं आन्सर शीट मध्ये तुम्हाला दाखवतोय. पण म्हणजे मी फक्त आता इथं काय करतो तुम्हाला डिटरमिनंट पण सांगत आहो. काही जणांना तर ऑलरेडी माहिती असेल. आता यानुसार या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे 15 आणि त्यानुसार 15 - 8 आणि आन्सर लिहायचा आहे 7. आता हे आन्सर लिहायचं कसं, मुलांना ऑलरेडी काही शिक्षकांनी गणित शिक्षकांनी सांगितलं पण असेल. ऍक्टिव्हिटी ही जशाला तशी जशी क्वेश्चन पेपर मध्ये असते तशीच लिहावी. तेच बरोबर आहे. त्यानुसारच गुणदान केलं जातं. जेवढे तुमचे मार्क्स असतील त्याची ते मार्क्स असे असतील 1 म्हणजे 1/2 हाफ प्लस हाफ इक्वल्स टू 1. या दोघांचे मार्किंग स्कीम सांगत आहो. जे की बोर्डचा पेपर तुम्हाला झाल्यानंतर टीचरांकडे जी आन्सर शीट दिली जाते त्यामध्ये हाफ प्लस हाफ या दोघांचे मिळून इथं मार्क्स दिले जातात.
आणि त्यानंतर हे जे दोन आहेत त्याचा हाफ मार्क्स आणि याचा हाफ मार्क्स असे मिळून तुम्हाला एकंदरीत हे 1 आणि हे 1 म्हणून 2 मार्क्स ऍक्टिव्हिटीज दिले जातात. अतिशय सोपा क्वेश्चन. आता बघा सोल्युशन लिहिताना सुद्धा 5, 2, 5, 7 हे बघितलं जाईल. तुमची ऍक्टिव्हिटी जी आहे अतिशय सोपा फॉर्मॅट आहे बघा. स्टेट बोर्डला ज्या आपल्या बोर्डला पैकीच्या पैकी गुण घेणं 40 पैकी 40 गुण घेणं अतिशय सोपं आहे. दिलेल्या प्रश्नांची उत्तरं फक्त व्यवस्थित त्या बॉक्समध्ये लिहायचं. जिथे बॉक्स केला तिथं बॉक्स करायचा. योग्य आन्सर लिहा. त्यानुसार तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. यानंतर ऍक्टिव्हिटीचा पहिला क्वेश्चन जसा आहे तसाच ऍक्टिव्हिटीचा दुसरा क्वेश्चन असेल. ऍक्टिव्हिटीच्या सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात. सेकंड क्वेश्चन आहेत परत वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0 is -7/5. Complete the following activity to find the value of k. आता बघा k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता k ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्हाला याचं 1 रूट दिलेलं आहे -7/5. आता 1 रूट दिल्यानंतर तुम्हाला इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल. एक रूट दिलेला आहे ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि ऍक्टिव्हिटी मध्ये पाय. आता ऍक्टिव्हिटी कशी दिली ती बघूयात. याची ऍक्टिव्हिटी अशी दिलेली आहे बघा. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज दिस वन पुट -7/5. आता पुढची ऍक्टिव्हिटीची स्टेप जी आहे ती बघा. पुट m = -7/5. ही जी व्हॅल्यू आहे ती ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेल्या आन्सरची आहे. म्हणजे तुम्हाला 1 रूट जे दिलेलं आहे 1 रूट हे फक्त इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. तुम्हाला अजून एक क्लिअरली सांगतो. ऍक्टिव्हिटी मध्ये 2 मार्क्सच्या फक्त 4च बॉक्स असतील. तुम्ही मागच्या 4 वर्षातले जरी पेपर पाहिलेत त्याच्या अगोदरचे पण 2 वर्षातले पेपर पाहिलेत. थोडा अगोदरच्या 2 वर्षात थोडासा क्वेश्चन पेपर मध्ये मागे पुढे आहे. ऍक्टिव्हिटी 2A मध्ये आता जी आहे ती त्या ठिकाणी नव्हती फक्त मागे पुढे होती. आता जी ऍक्टिव्हिटी ती दाखवतो तुम्हाला त्याचे बॉक्स बघा 1, 2, 3, 4. याच्या पूर्वीच्या क्वेश्चन मध्ये पण तुम्ही बघितलं असेल फक्त 4 बॉक्सेस होते आणि त्या 4 बॉक्स मध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची होती. ऍक्टिव्हिटी लिहिताना ऍक्टिव्हिटी जशाला तशी क्वेश्चन पेपर मध्ये जी असेल तीच जशाच तशी लिहायची. त्यानुसारच त्या बॉक्समध्ये प्रश्नांची उत्तर लिहायची. प्रश्नांची उत्तरं तुमच्या काही डोळ्यासमोर असतात ऍक्टिव्हिटीमध्ये आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन्स चे व्हॅल्यू व्यवस्थितरित्या सबस्टिट्यूट करायची. त्याची तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळणार आहेत. आता मुलं हे विचारतात सर 3ला 3 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केलेली चालतील का? हो चालतील. पण केव्हा सॉल्व्ह करायची? आपण आपला पहिला कंप्लीट पेपर सॉल्व्ह करायचा. याच्यातल्या पहिल्या 2 ऍक्टिव्हिटी म्हणजे मी पहिली ऍक्टिव्हिटी पण सांगितली दुसरी ऍक्टिव्हिटी पण सांगतोय की ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. त्यानुसार पहिल्या या 2 टर्मचा स्क्वेअर केला तर तुम्हाला माहित आहे -7 चा जरी स्क्वेअर केला तरी 49 आन्सर येते. 5 चा जरी स्क्वेअर केला तरी 25 आन्सर येते. 5 चा जरी स्क्वेअर केला तरी इथं व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 25 आन्सर येते. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आता अशी लिहिलेली आहे की 5 × 49/25. आता बघा हा मल्टिप्लायचा साइन आहे. याच्यानंतर हा बॉक्स असा आहे की जो त्यांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दिलेला आहे. तुम्ही म्हणसाल सर इथं 5 कसं आलं? तेच तुम्हाला सांगतोय. 5 1 जा 5 5 जा आणि तुम्हाला लिहायची होती ती स्टेप आहे 49/5. ती स्टेप्स त्यांना अपेक्षित तुमच्याकडून असते. आता तुम्ही म्हणसाल की ही स्टेप सर वाढवायची का? यू कॅन राईट. पण त्यांना या बॉक्स मध्ये अपेक्षित आन्सर 49/5 पाहिजे. किंवा लास्ट जी k ची व्हॅल्यू आहे k = -7 ही अपेक्षित व्हॅल्यू त्यांना पाहिजे सॉल्व्ह केल्यानंतर सुद्धा. म्हणजे दिलेल्या क्वेश्चन मध्ये जी व्हॅल्यू आहे मग ती m ची असेल
किंवा याच्यानंतरची के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ती के ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्हाला हे एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही इथे -7 ऐवजी 7 जरी आन्सर लिहिलं तरी तुमचा मार्क्स कटू शकतो. त्यामुळे आपल्या आन्सरला ॲक्युरसी खूप महत्त्वाची असते. ॲक्युरसी साठी तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्यावर फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. अटेन्शन, पूर्ण अटेन्शननी, एकाग्रतेने तुम्ही पेपर सॉल्व्ह करायचा. आणि प्रॅक्टिस ज्यावेळेस तुम्ही घरी करत असाल त्यावेळेस पण प्लस मायनसच्या कडे लक्ष द्यायचं, म्हणजे सायन्स कडे लक्ष द्यायचं, चिन्हांकडे लक्ष द्यायचं. साइन जेवढे ॲक्युरेट राहतील तेवढे तुमचे मार्क्स कुठेही कटणार नाहीत. त्यानंतर मॅथ्स 1 मध्ये किंवा मॅथ्स 2 मध्ये युनिट्सला महत्व आहे. ते युनिट्स पण जर असतील तर लिहायचे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. ते म्हणजे यानंतरचा क्वेश्चन, तो म्हणजे थर्ड बीट, क्वेश्चन नंबर 2A चा थर्ड बीट. परत ती ऍक्टिव्हिटी आहे. आता ऍक्टिव्हिटी कुठल्या येतील? तुम्हाला पहिला जसा क्वेश्चन आहे एखादा जनरल टाइप ऑफ क्वेश्चन पण बनवून देतील, की जे क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला बुक मध्ये तुम्ही कधी बघितला नसेल असा. पण हा एक क्वेश्चन असा आहे की ज्याची ऍक्टिव्हिटी अशी आहे की ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला ड्रॉ करताना हा जो फॉर्मॅट आहे तो जशाला तसा लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला क्लास लिहायचा आहे 18 to 19, 19 to 20, 20 to 21. यानंतरचा क्लास काय येतो तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही काय लिहाल इथे 21 to 22, हे तुमचा आन्सर झालं. आता त्या पद्धतीनेच क्लास मार्क लिहायचा. क्लास मार्क काय करतात? क्लास मार्क कसा काढला जातो? क्लास मार्क असा काढला जातो 18 plus 19 डिवाइड बाय 2. आता हा क्लास मार्क म्हणतात. समजा मी याला x ने डिनोट केलं, x बार. आता क्लास मार्क म्हणजे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट बाय 2. हा क्लास मार्कचा फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला आहे. तुम्हाला तो फॉर्म्युला जरी माहित नसला तरी तुम्हाला ऑलरेडी इथं काय व्हॅल्यू आहे त्याचे लक्षात येते. समजा ते काही जरी माहित नसलं तरी या दोघांच्या मधला म्हणजे 18.5 नंबर येईल, या दोघांच्या मधला म्हणजे 19.5 नंबर येईल, इथे 20.5 नंबर येईल. आता बघा परत मी सांगता सांगता तुम्हाला आन्सर पण सांगून गेलो. म्हणजे इथे 20.5 अशा पद्धतीने आन्सर लिहिता येईल. समजा तुम्हाला हे काहीच जरी माहित नसलं तरी क्लास मार्कचा फॉर्म्युला अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट बाय 2 माहित जरी नसला तरी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं अतिशय योग्य पद्धतीने लिहिता येतील. त्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहायची. आता फ्रिक्वेन्सी लिहिताना या क्वेश्चन मध्ये तुम्ही ऑब्झर्व करायचं की इथे दिलेल्या क्वेश्चन मध्ये याची फ्रिक्वेन्सी कशी आहे. इथे क्वेश्चन पेपर मध्ये हा जो क्वेश्चन आहे, जसा आन्सर शीट मध्ये तुम्हाला मी आता दाखवतोय की क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट कसे लिहिलेत ते बघा. स्टेप्स मध्ये अजून ऑब्झर्व केले तुम्ही 1 2 3 4. आता पुढची स्टेप बघा. याच्यामध्ये मी हे एकदा क्लिअर करतो आणि नेक्स्ट शीट मध्ये बघा तुम्हाला याच्यात आन्सर शीट मध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत. आन्सर शीट मध्ये दिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या फ्रिक्वेन्सीच्या बेसवर. आता फ्रिक्वेन्सी कशी मॅच केली? आता तुम्हाला मी या दोन आन्सर नंतर जे बॉक्स आहेत तिसरा आणि चौथा ते सांगितलं नाही. बघा तुम्ही ऑब्झर्व करायचं, तुम्हाला काही क्वेश्चनचे आन्सर तुमच्या डोळ्यासमोर असणार आहेत आणि 100% तुम्हाला मी आधी सांगितलं पहिल्या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुमचे क्वेश्चनचे उत्तर तुमच्या प्रश्नातच होते. तुमच्या क्वेश्चनचे आन्सर तुमच्या क्वेश्चन मध्येच होते आणि इथे पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथेच आहेत, इथेच. आणि इथे बघा तुम्हाला नेक्स्ट वन पण ऑब्झर्व करत असाल तर लास्टची जी पण व्हॅल्यू आहे ही कोऑर्डिनेट्स पॉइंट, ही पण तुम्हाला लिहिताना इथेच आन्सर लिहिता येते 18.5, 4. म्हणजे तुम्हाला हा ड्रॉ करावा लागेल व्यवस्थितरित्या. ड्रॉ केल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगावं लागेल की या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तर लिहायचे. आता मी पहिले 2-3 क्वेश्चनला थोडा जास्त वेळ घेतला कारण या क्वेश्चनमुळे तुम्हाला पुढच्या काही गोष्टी इझिली क्लिअर होतील. लिहायचं कसं, मार्क्स कसे मिळतात, ह्या जर तुमच्या स्टेप्स क्लिअर झाल्या
तर तुम्हाला यानुसार जी मार्किंग स्कीम असेल ती फक्त एवढीच असेल. तुम्हाला बाकीच्या कुठल्याही मार्क्स मिळणार नाहीत. तुम्हाला मार्क्स कोणाचे मिळणार आहेत? तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत या स्टेपचे 1, 2, 3 आणि 4 प्रत्येकाचे हाफ 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 मार्क्स असे मिळून 2 मार्क्स. पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात. तिन्ही ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन झाले. क्वेश्चन कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंतर पुढच्या याच्यात नेक्स्ट क्वेश्चन. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो तुम्हाला माहित आहे परत एक एक्स्ट्रा क्वेश्चन यात आपल्याला मिळणार आहे आणि त्यापैकी एनी 4 सॉल्व्ह करायचे आहेत. सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन. त्याचे एकूण मार्क्स जे राहणार आहेत ते राहणार आहेत 8. आता या 8 पैकी तुम्हाला वाटलं की आम्ही सर 5ला 5 सॉल्व्ह केले तर जमतील का? हरकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की 1, 2, 3, 4, 5 पैकी 1, 2 आणि 4, 5 क्वेश्चन परफेक्ट येतात तर तेच परफेक्टली सॉल्व्ह करा. तुम्हाला वाटलं की सर मला पहिला क्वेश्चन सोडला तर 2, 3, 4, 5 क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो करेक्ट, तर त्या पद्धतीने जा. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन लिहिताना ॲक्युरेसीवर का लक्ष द्यायचंय? जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असेल तर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर लिहिताना परफेक्ट ॲक्युरेसी वापरायची आहे. त्यानुसारच तुम्हाला मार्क्स मिळतील. क्वेश्चन नंबर 2B. आता क्वेश्चन नंबर 2B काय? द सम ऑफ 2 नंबर्स इज 7 अँड देअर डिफरन्स इज 5. फाइंड द नंबर. आता बघा कुठलेही 2 नंबर घ्यायचे ज्याची सम किती आहे? 7 आहे. म्हणजे इक्वेशन तुम्हाला तयार करता येते. इक्वेशन तयार करताना इक्वेशन कसं लिहायचं? परत लिहायचं लेट 1 नंबर बी एक्स अँड अदर नंबर बी वाय. 2 गोष्टी क्लिअर आहेत. त्यानंतर ह्या सोल्युशन मध्ये 1 नंबर आणि 2 नंबर लिहिल्यानंतर 1 नंबर बी एक्स अँड अदर नंबर बी वाय लिहिल्यानंतर पहिलं इक्वेशन तयार होईल एक्स प्लस वाय इक्वल्स टू 7. इक्वेशन तयार झालं. आता याला इक्वेशन 1 नाव द्यायचं. मी पहिल्या 2 स्टेप तोंडी सांगितल्यात, लिहिल्या नाहीत, भरपूर वेळ जाईल आपल्याला त्यात. त्यानंतर दुसरा एक्स मायनस वाय इक्वल्स टू देअर डिफरन्स इज वाय. इक्वेशन नंबर 2. आता हे जे 2 इक्वेशन आहेत पहिल्या स्टेप नंतर मी जे 2 इक्वेशन केलेत ते जे 2 इक्वेशन आहेत ते 2 इक्वेशन असे आहेत की इथे प्लस करायचे. मी अजून एक स्टेप कमी केली कारण मी तुम्हाला यानंतर स्टेप सगळ्या दाखवणारच आहोत. पण हे परत सांगतोय की लिहिताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिल्या स्टेप नंतर ह्या दुसऱ्या 2 स्टेप, त्यानंतर पुढची एक स्टेप की ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट. त्याच्यानंतर आपल्याला ही स्टेप मिळेल एक्स अँड वाय गेट कॅन्सल आणि आपण लिहूयात 2x इक्वल्स टू 12 आणि इथे x ची व्हॅल्यू येईल x इक्वल्स टू 6. आता हे जे व्हॅल्यू लिहिताना मी बघा इथे एक स्टेप कमी केली. कुठली स्टेप? 12 डिवायडेड बाय 2 कमी करू शकता अशा स्टेप्स. आता या मध्ये x ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर फाइंड नंबर्स म्हटलेला आहे, यस लागलेला आहे. म्हणजे आपल्याला x चीच व्हॅल्यू काढून चालेल का? नाही, आपल्याला y ची पण व्हॅल्यू काढायची. पुट इन इक्वेशन 1 किंवा 2 म्हणायचं. पुट इन इक्वेशन 1 किंवा 2. इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करा ही व्हॅल्यू, तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू पण येईल. बघा मी इक्वेशन 1 मध्ये पुट केलं, त्यानंतर x ची व्हॅल्यू 1 प्लस y इक्वल्स टू 7 आणि y इक्वल्स टू 7 मायनस 1. एक स्टेप वाढवली मी अजून परत. y इक्वल्स टू लिहितोय 7 मायनस 1 सॉरी 7 मायनस 6 इथे पाहिजे, हे 6 आणि इथे 1. x ची व्हॅल्यू आली होती आपली. मी डायरेक्टली तुम्हाला y ची व्हॅल्यू 1 सांगत होतो. x ची व्हॅल्यू आहे इथे 6 म्हणजे आपण x च्या ठिकाणी 6 पुट करणार. म्हणजे तुम्हाला जे इक्वेशन मिळणार आहेत किंवा जे नंबर्स मिळणार आहेत ते नंबर्स असे असतील x, y. दी नंबर्स आर 6, 1. बघा परत एकदा मी जे बोर्डवर आन्सर लिहिले ते बोर्डवरचा आन्सर परत एकदा तुम्हाला दाखवतोय की तुम्हाला स्टेप्स कशा लिहायच्या आहे. की स्टेप्स लिहिताना लेट द ग्रेटर नंबर बी एक्स अँड द स्मॉलर नंबर बी वाय. त्याच्यानंतर
ह्या स्टेप्स मध्ये डायरेक्टली तुम्ही देअरफॉर एक्स प्लस वाय इक्वल्स 7 लिहिलं तरी चालेल, कारण ऑलरेडी क्वेश्चन मधली गिवन आहे. आणि ही स्टेप तुम्ही कमी करून, ही स्टेप कमी करून हे दोन इक्वेशन 1 बाय 1 लिहू शकता. म्हणजे मार्किंग स्कीम कशी राहणार आहे, तुम्ही पहिलं इक्वेशन तयार केलं हाफ मार्क्स, तुम्ही दुसरं इक्वेशन तयार केलं हाफ मार्क्स, मार्किंग स्कीम अशी राहणार आहे. त्यानंतर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली हाफ मार्क्स, आणि तुम्ही एक्स अँड वाय ची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली हाफ मार्क्स. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जे असतील ते मार्किंग स्कीम असेल. तुम्हाला छोट्या गोष्टी कमी करता येतील ज्या ह्या आहेत किंवा ही आहेत, पण एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ जो असतो तो भरपूर दिला जाईल आणि मार्किंग स्कीम जी असेल ती तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असेल. आता बघा इथे मी क्वेश्चनचं जे आन्सर लिहिलेलं आहे त्याच्यानंतर लास्टची लाईन आहे, द नंबर्स आर 6 and 1. मी तुम्हाला सांगितलं नंबर्स लिहिताना लास्टला एक छोटी लाईन लिहायची. माझ्याकडे लास्ट टाइम बोर्डच्या पेपरमध्ये 90% मुलांनी एका क्वेश्चनच्या मधली लास्टचीच लाईन लिहिली नव्हती. आन्सर बरोबर फाइंड आउट केलं आणि तो क्वेश्चन पेपर पण आहे माझ्याकडे, जो बोर्ड मध्ये होता तो क्वेश्चन पेपर बघा की ज्यामध्ये मॅक्झिमम हा बोर्डचा लास्ट इयरचा पेपर ज्याची आन्सर शीट आहे, आणि जी आन्सर शीट अशी आहे की त्याच्यात मार्किंग स्कीम पण दिलेली आहे. तुम्ही बघत असाल तर इथे क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर बी, क्वेश्चन नंबर 1 नंतर 2 चा आन्सर सी, क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर डी, आणि 4 हा लास्ट इयर मार्च किंवा एप्रिल 2022 लास्ट इयरचा मॉडेल आन्सर शीट आहे, जी फक्त बोर्ड शिक्षकांनाच प्रोव्हाइड करते. त्यानुसार त्यांनी काही नोट पण दिलेले आहेत, स्ट्रिक्टली फॉलो द मार्किंग स्कीम. जसं तुम्हाला मी हे दिले, आम्हाला दिली जाते क्वेश्चन मध्ये मार्किंग स्कीम दिली जाते. प्रत्येक ठिकाणी हाफ मार्क्स आहेत जसे मी सांगत आहो. प्रत्येक वेळेस ऍक्टिव्हिटी मध्ये लास्ट टाइम सुद्धा डिटरमिनंटचा क्वेश्चन होता बघा, इथे पण हाफ मार्क्स आणि इथे पण हाफ मार्क्स, इथे हाफ मार्क्स, इथे हाफ मार्क्स. अशा पद्धतीनं ही जी मार्किंग स्कीम आहे ती आहे. तुम्हाला जे म्हणत होतो मी वर्ड प्रॉब्लेमचा क्वेश्चन, तो वर्ड प्रॉब्लेमचा क्वेश्चन सुद्धा असा होता की जिथं तुम्हाला लास्टची लाईन कंपल्सरी लिहायची असते. आता लास्टची लाईन नाही लिहिली तर काय होईल, तुमचा फक्त हा अर्धा मार्क जाईल. आणि ते जाऊ नये म्हणूनच तुम्हाला मी सांगत आहो की पहिल्या स्टेप पासून लास्टच्या स्टेप व्यवस्थितरित्या लिहायच्या. आता क्वेश्चन नंबर 2B नंतर मी जातोय याच्या सेकंड बीटकडे. सेकंड आहे सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. आता बघा तुम्हाला मी स्टार्टिंगला बोललो होतो फॅक्टरायझेशन. तुम्हाला ज्या मेथड दिलेल्या आहेत त्या मेथड पैकी फक्त त्यांनी फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करा म्हटलं. ज्यावेळेस असा क्वेश्चन येतो त्यावेळेस आपण फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करावा. आणि फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करताना काय लक्षात ठेवायचं, मग बघा जे सोल्युशन लिहित आहात तुम्ही, सोल्युशन लिहित असताना या क्वेश्चनचं x² प्लस x मायनस 20 इक्वल्स टू 0 एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² आहे ज्याची डिग्री 2 आहे. आणि या डिग्री 2 नंतर आपल्याला असे फॅक्टर मिळवायचे आहेत, असे फॅक्टर मिळवायचे आहेत की ज्याचे या दोघांची सम म्हणजे +1 आली पाहिजे. हा 1 इथे राहणार आहे. म्हणजे आता तुम्हाला फॅक्टर मिळतील 5 प्लस मध्ये आणि -4, 5 4 जा 20. मायनस असल्यामुळे इथे मायनस येईल. हा बिगेस्ट नंबर प्लस असल्यामुळे आन्सर तुमचं प्लस मध्ये राहील. हे फॅक्टर झाले. मग आता फॅक्टर नंतर काय होईल, इथे लिहायचं आहे x² प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इक्वल्स टू 0. आता परत इथे बघा, हे बघा इथे x इन ब्रॅकेट x मायनस 5 मायनस 4 कॉमन काढलं, इथे प्लस राहील x प्लस 5 इक्वल्स टू 0. आता हे बघा ऑब्झर्व करा,
इथे लिहित असताना मी परत तुम्हाला नेक्स्ट स्टेप लिहितो. ह्या दोघांमधून मी कॉमन काढलं x प्लस 5 आणि दुसरी स्टेप लिहितो x मायनस 4 इक्वल्स टू 0. जे मला फॅक्टर मिळत आहेत त्याच्यानंतर मी याला एक स्टेप अजून वाढवू शकतो. x प्लस 5 इक्वल्स टू 0 और x मायनस 4 इक्वल्स टू 0. यानुसार आपल्याला जे दोन फॅक्टर मिळतील ते असे असतील x इक्वल्स टू मायनस 5 और x इक्वल्स टू प्लस 4. ह्या पद्धतीने जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला सांगतो पहिल्या स्टेप नंतर या स्टेपला तुम्हाला हाफ मार्क्स मिळतील. यानंतर पुढचे जी स्टेप असेल याचे हाफ मार्क्स, त्याच्यानंतर हाफ मार्क्स याचे आणि लास्टला फॅक्टरायझेशन केल्यानंतरचे हाफ मार्क्स, अशी मार्किंग स्कीम 2 मार्क्सची तुम्हाला असेल. त्यानंतर बघा तुम्ही मी जे आन्सर शीट मॉडेल आन्सर शीट मधलं जे आहे त्या पद्धतीचं पण मी बोर्डवर दाखवतोय. बघा जे आन्सर शीट मधले जे इक्वेशन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय. ही जी लास्ट लाईन आहे -4 आणि 4 आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे सुद्धा हाफ मार्क्स कॅरी करेल. म्हणजे तुम्ही फॅक्टर मिळवलेत जे फॅक्टर आहेत फॅक्टरायझेशन मेथडचे त्याचे तुम्हाला हाफ मार्क्स, त्यानुसार स्टेप बाय स्टेप असे मार्क्स तुम्हाला मिळतील. सोल्युशन मध्ये तुम्हाला दिसत असेल हे सोल्युशन, यानुसार तुम्हाला मार्क्स मिळतील. ती मार्किंग स्कीम अशी असेल हाफ मार्क्स या स्टेपला, त्याच्यानंतर इथे हाफ मार्क्स, हे जेव्हा दोन्ही स्टेप तुमच्या असतील त्याचे हाफ मार्क्स आणि लास्ट स्टेपला हाफ मार्क्स, असे एकूण 2 मार्क्स. आता जाऊयात क्वेश्चन नंबर 3 कडे. आणि या क्वेश्चन नंबर 3 चं जे सोल्युशन आहे बघा ते तुम्हाला मी ऍट अ टाइम दाखवतो. आता हा जो एपीचा क्वेश्चन आहे परत तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्याला याच्यापूर्वी पण एपीचा क्वेश्चन असा आला होता की ए ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे ती परत लिहिलेली आहे असून सुद्धा, म्हणजे गिव्हनच्या स्टेपला सुद्धा मार्क्स असतील. फॉर्म्युला तुम्ही लिहिलात म्हणजे तुमचे पहिल्या स्टेपला हाफ मार्क्स, फॉर्म्युला लिहिलात हाफ मार्क्स, त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व केलंय आणि आन्सर मिळवलंय, इथे या स्टेपला हाफ मार्क्स आणि इथे फायनल स्टेपला हाफ मार्क्स. असे मार्किंग स्कीम मध्ये एखाद 2 स्टेप्स अशा असतील की तुम्हाला कधी कधी एपी ला मार्किंग स्कीम मध्ये मार्क्स दिले जातील. जसं मागच्या वर्षी असं झालं होतं की पहिल्या क्वेश्चन मध्ये मार्किंग स्कीम मध्ये बोर्डाने एक चूक केली होती. ती चूक अशी होती की त्यांनी जशाला तशा इक्वेशनलाच मार्क दिले होते. 4x + 5y = 19 आणि हाफ मार्क्स दिले होते. जेव्हा माझ्या लक्षात आलं किंवा एका सहकारी शिक्षकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की यानंतरच्या स्टेपला हाफ मार्क्स मिळायला पाहिजे, त्यानुसार हाताने इथे हाफ मार्क्स केला. ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम मार्किंग स्कीमची ही एखाद्या स्टेपची मागे पुढे होऊ शकते, पण पहिल्या गिव्हन पासून स्टेप बाय स्टेप आन्सर लिहिणं हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं. आता क्वेश्चन नंबर 3 च्या ज्या आन्सर आहेत त्या 3 च्या आन्सर मध्ये काय केलं मी फॉर्म्युला लिहिला TN चा, जो फॉर्म्युला आहे लास्ट टर्म फाइंड आउट करण्याचा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 2च फॉर्म्युले आहेत, एक ते समचा आणि एक लास्ट टर्मचा. ते महत्वाचे फॉर्म्युले म्हणजे हेच आहेत. या बेसवरच तुम्हाला पूर्ण चॅप्टर व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येऊ शकते. आता जाऊयात क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन 4 बघा. क्वेश्चन 4 जो आहे तो काय दिलाय, फॉर द फॉलोइंग एक्सपेरिमेंट परत प्रोबॅबिलिटी, राइट द सॅम्पल स्पेस S and the number of sample point n of S. 2 digit numbers are formed using 2, 3, 5 without repeating digit. आता हे महत्वाचं आहे बघा. विदाउट रिपीटिंग म्हटलं की ते डिजिट रिपीट होऊ द्यायचे नाही. विद्यार्थी घाईघाई चुकी करतात कारण आपल्याला टाइम लिमिट दिलेला आहे आणि जे वरचे 10 मिनिटं आहेत मला सांगतो की लास्टच्या 2 मिनिटात काय करायचं की आपण क्वेश्चन नंबर टाकलेत की नाही हेच बरं व्यवस्थित बघायचं.
कारण क्वेश्चन नंबर व्यवस्थितरित्या असलेले बघा, ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की विदाउट रिपीटिंग डिजिट्स, तुम्हाला मी याचा आन्सर पण सांगतोय आता की या नेक्स्ट स्लाइड मध्ये जे मी आन्सर शीट मॉडेल आन्सर शीट जी होती त्यानुसार जे आन्सर केले ती पण स्टेप बाय स्टेप कसं होतं बघा, की पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहायचा. मी एक आधीचा पण क्वेश्चन सांगितला होता, सॅम्पल स्पेस लिहायचा. सॅम्पल स्पेस काय तयार होईल, विदाउट रिपीटिंगचा. कुठला डिजिट रिपीट झाला नाही, म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये तुमचे नंबर्स आले पाहिजे 23, 25, 32, 35, 52, 53. यानुसारच सॅम्पल स्पेस तयार व्हावायचा असेल तरच तुम्हाला या सॅम्पल स्पेसचे हाफ मार्क्स मिळतील. सॅम्पल स्पेस तयार केला, पुढचं तुमचा आन्सर जरी तुम्ही एक एक स्टेप मध्ये कुठे मिस्टेक झाली असेल तर तुमचा कुठेतरी अर्धा मार्क कटेल, पण तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हे एन ऑफ एस ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मिळाली, ती म्हणजे हाफ मार्क्स. आता विदाउट रिपीटिंग म्हटलं आणि जर क्वेश्चनच्या आन्सर मध्ये एवढंच दिलंय तर काय होईल, मग ह्यालाच हाफ मार्क्स एक्स्ट्रा मिळतील. जसं बघा की तुम्हाला वाटत असेल सर एवढाच क्वेश्चन आहे, याच्यापेक्षा जास्त काय सॉल्व्ह करू शकतो, तर मग यालाच काय केलं जातं, परत हाफ मार्क्स याच स्टेपला आणि परत हाफ मार्क्स या स्टेपला, असे तुम्हाला एकूण हे याचा 1 मार्क्स आणि याचा 1 मार्क्स म्हणजे एकूण 2 मार्क्स दिल्या जातील. हे जे व्हॅल्यू आहे याच्यानंतर असं करू शकतात ते, त्यांना जर वाटलं की याच्यानंतर एक डायरेक्ट आन्सर असं पाहिजे की एन ऑफ एस ची व्हॅल्यू आणि एस ची व्हॅल्यू कशी असावी, तर त्यानुसार पण तुम्हाला पुढे बघा या आन्सर मध्ये एवढंच जर आन्सर लिहिले तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. यानंतर क्वेश्चन नंबर 4 नंतर यामधला ऑरचा क्वेश्चन म्हणजे 5 चा क्वेश्चन जो आहे तो बघा. आता क्वेश्चन नंबर 5 असं आहे की द फॉलोइंग टेबल मी तुम्हाला दाखवतोय यानंतर, शोज द काउज ऑफ नॉइज पोल्युशन अँड फाइंड द मेजर्स ऑफ द सेंट्रल अँगल फॉर इच टू ड्रॉ अ पाय चार्ट. आता पाय चार्टचा क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. जेवढे पर्सेंटेज दिलेले आहेत डिवाइड बाय 100 इंटू 360 हा जनरल फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला चार्ट दाखवतो, चार्ट बघा कसा आहे. या चार्ट मध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत आणि क्वेश्चनचं सोल्युशन मी डायरेक्टली काय लिहिले, कारण तुम्हाला मला फॉर्म्युल्यानुसार सांगायचं होतं की 10% बाय 100%. मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या कॉजेस आहेत पर्सेंटेजचे ते क्वेश्चन म्हणजे न्यूमरेटर मध्ये लिहायचे डिवायडेड बाय 100% इंटू 360. 360 का घ्यायचा, दॅट इज अ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल आहे. त्यानुसार कन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक, एअरक्राफ्ट, इंडस्ट्री आणि टोटल यानुसार तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे तो अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे. आता क्वेश्चन मध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतात, ते म्हणजे याचे कॅल्क्युलेशन्स सॉल्व्ह करत असताना एक लक्षात ठेवा की तुमचं टोटल आन्सर हे 360 यायला पाहिजे. कारण तुम्हाला माहित आहे की जो सर्कल असेल, तुमचा जो सर्कल असेल तो तुम्हाला अँगल क्रिएट करून देतो 360 डिग्रीचा, आणि हा 360 डिग्रीचा अँगल असल्यामुळे तुम्हाला माहित आहे की सेंट्रल अँगल इथं 360 घ्यायचा आणि या सगळ्यांची बेरीज पण 360 यावी. आपण जाऊयात यानंतर क्वेश्चन नंबर 3A कडे. आता तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं क्वेश्चन नंबर 3A म्हटलं की आपला जो क्वेश्चन असेल तो ऍक्टिव्हिटीचा, आणि या क्वेश्चन मध्ये या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला 6 फिल इन द ब्लँक्स किंवा 6 बॉक्सेस असतील कन्फर्म. 6 बॉक्सेसचे तुम्हाला हाफ प्रमाणे 3 मार्क्स मिळतील. यामध्ये व्यक्तिनिष्ठपणा न आणता त्यांनी वस्तुनिष्ठपणा आणला, ते आपल्या बोर्डची एक चांगली गोष्ट की इथे वस्तुनिष्ठपणा म्हणजे काय की तुम्ही जर हा बॉक्स करेक्ट लिहिला तर तुम्हाला हाफ मार्क्स मिळेल, बॉक्स करेक्ट लिहिला हाफ मार्क्स मिळेल. यानुसार बॉक्सेसचे जे आन्सर तुमचे राईट असतील तर तुम्हाला आन्सर मिळतील. आता बघा यानंतर क्वेश्चन नंबर 1. Complete the following activity and rewrite it. Anyone in an AP, the first term is -5 and the last term is 45. If the sum of n term
इन द एपी इज 120 सम दिलेली आहे, देन कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. आता तुम्ही ऑब्झर्व करा, हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे, ज्याच्या क्वेश्चनच्या काही गोष्टी म्हणजे आन्सर पण क्वेश्चनचे इथंच आहेत तुमच्या समोर, ते फक्त तुम्हाला लिहायचे आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदर पण एक वाक्य बोललो होतो की गणितात नापास होणं अवघड आहे, त्याचं कारण तेच आहे. तुमच्या आन्सर डोळ्यासमोरचे आहेत, ते फक्त बघून लिहायचे. ते जरी तुम्हाला लिहिता आले तरी तुम्हाला गणितात पास होणं काहीही अवघड नाही. आता बघा, आपण जाऊयात आउट ऑफच्या मार्क्सकडे. यानंतर मी पुढच्या स्टेपकडे जातो. इथे टीएन ची व्हॅल्यू जी आहे ती क्वेश्चन मध्येच दिलेली आहे 120. ती 120 व्हॅल्यू पुट करायची. एसएन जे आहे सम आहे 120 आणि टीएन जे आहे लास्ट टर्म जी आहे ती 45 आहे. ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. यानुसार फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, एसएन इक्वल्स टू एन बाय 2 इंटू टी1 2a इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू टी. या फॉर्म्युल्यात फक्त लिहित असताना ऑब्झर्व करा, तुम्हाला एक्झाम मध्ये हे जे आन्सर्स आहेत हे जर लिहिले तर तुम्हाला याचे हाफ मार्क्स, याचे हाफ मार्क्स, हे इथले हाफ मार्क्स, अशा पद्धतीने हे गुणदान जे मी तुम्हाला फक्त बोर्डवर दाखवतो ते फक्त टीचरांना साईडला द्यायचं असतं आणि त्यानुसार तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स दिले जातात. तुम्ही आन्सर्स बघा, मी जे लिहिलेत ते बोर्डवरचे जे आन्सर आहेत ते 45 दिलेल्या क्वेश्चन मध्ये आहेत, 120 दिलेल्या क्वेश्चन मध्ये आहेत. फॉर्म्युला आहे T1 प्लस TN. आता इथं अपेक्षित काय आहे, त्यांना TN अपेक्षित आहे कारण इथं T1 दिल्यामुळे. त्यानंतर जे SN आहे ते ऑलरेडी परत तिथं आहे बघा, म्हणजे तुमचा 1 मार्क तर तिथंच आहे. 1 का, आपण 1.5 मार्क्स प्रश्नामध्येच आहे. तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर फक्त थोडीशी ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायची आहे. ज्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत त्यांनी दाखवलेल्या आहेत -5 आणि हे. आता हे आन्सर तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला जर मी बोललो की दुसऱ्या वर्गातला पण मुलगा सॉल्व्ह करू शकते किंवा इंटिजरचा क्वेश्चन 5व्या वर्गातला पण मुलगा सॉल्व्ह करू शकते, तर 45 मधून 5 गेले, सगळ्यांना सोपं आहे. गणितातला काही पोर्शन असा केला त्यांनी की जे तुमच्या डोळ्यासमोर दिसते ते प्लस मायनस असेल, मायनस प्लस असेल, त्याचे क्वेश्चन. त्यासाठी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे की प्लस प्लस इक्वल्स टू प्लस. मी हे जे सेंटेन्सेस आहेत ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, कारण विद्यार्थ्यांच्या काही चुका इथेच होतात. प्लस मायनस इक्वल्स टू मायनस, मायनस प्लस अल्सो मायनस आणि मायनस मायनस बिकम प्लस. ह्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगतो, कारण जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहतील तेव्हा तुम्हाला इथला आन्सर करेक्ट मिळेल. मायनस प्लस मायनस होईल. 45 मधून 5 केले, बिगर टर्म 45 आहे, त्याचं जे साइन असेल ते प्लस असेल, म्हणून आपण इथं 40 लिहिलं. आणि या 40 नंतर फक्त मी काय केलं, या 40 ला ट्रान्सफर केलं इकडे. आता जेव्हा मी इथं 40 ला ट्रान्सफर केलं तेव्हा पुढची स्टेप त्यांनी लिहिली नाही बघा, जी मी बोर्डवर लिहित आहो ही. ओके, इज इक्वल टू n. आता ही जी स्टेप आहे त्यांनी स्किप केलेली आहे, आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. आपल्याला त्यांचे जे अपेक्षित आन्सर आहेत तेच द्यायचे आहेत. ते म्हणजे त्यांनी 0 0 कॅन्सल केलं, 4 1 जा आणि 4 6 जा, म्हणजे तुम्हाला n ची जी व्हॅल्यू आली ती आली 6, जी मी पण फाइंड आउट करून सांगितली. अपेक्षित उत्तर त्यांना n ची व्हॅल्यू फक्त पाहिजे. ह्या स्टेप नाही लिहिल्या तरी चालतील ऍक्टिव्हिटीमध्ये. तुम्हाला जर सॉल्व्ह करून बघायचं असेल तर लास्टचा पेज रफ वर्क टाकायचा, त्यावरती ते लिहायचं. यानुसार आपल्याला ऍक्टिव्हिटी 1 कंप्लीट करता येईल. आता एक ऍक्टिव्हिटी झाली की परत दुसरी ऍक्टिव्हिटी ऑर मध्ये आहे, म्हणजे 2 पैकी एकच लिहायचे, युनिट 1 लिहायचे. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात ऍक्टिव्हिटीच्याच. आता बोर्डवर परत एकदा तुम्ही ऑब्झर्व करा, मी एक दुसरी ऍक्टिव्हिटी पण दिली. ती ऍक्टिव्हिटी पण कशी आहे बघा, की सॅम्पल स्पेस दिलेला आहे. आता तुम्हाला 52 कार्ड्स माहित आहेत, मॅक्झिमम मुलांना माहित असते, आणि कोविडच्या पिरियडमध्ये त्याचा तुम्ही भरपूर वापर पण केला असेल. त्या कोविडच्या पिरियडमध्ये जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर आता कधी येतील. की आता 52 आणि जे पत्ते असतील आपले त्यामध्ये रेड कार्ड किती आहेत, हार्ट्स. तुम्हाला माहित असेल की हार्ट्स असतील 13, डायमंड असतील 13. मग आता हार्ट 13 हे क्वेश्चन, याला अभ्यासाची आवश्यकता वाटत नाही. म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन बघितला जरी नसेल की
टोटल नंबर ऑफ रेड कार्ड, टोटल 52 पानिपत्यामध्ये तुम्हाला माहित असतील की 26 ब्लॅक आणि 26 रेड आहेत. त्यातले पण तुम्हाला माहित असतील की याच्यातले 13 हार्ट्सचे आहेत, 13 डायमंडचे आहेत. मग आता हे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला अभ्यासाची पण आवश्यकता नव्हती. जे तुम्हाला प्रश्नांची उत्तर आहे फक्त या बॉक्समध्ये लिहायचं आहे. एन ऑफ ए ची व्हॅल्यू लिहिताना हा इव्हेंट आहे रेड कार्डचा. मग आता रेड कार्डचा त्यांना आन्सर किती पाहिजे? 13 + 13 नकोय, त्यांना पाहिजे एन ऑफ ए ची व्हॅल्यू 26. आता परत ही एन ऑफ ए ची व्हॅल्यू बघा, हा जो नंबर ऑलरेडी आहे तोच इथे लिहायचा आहे. म्हणजे प्रश्नांची उत्तर मी सांगताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं सांगतोय बघा. तुमच्या काही क्वेश्चनचे आन्सर त्यांनीच दिलेली आहेत, प्रश्नांची उत्तरं त्यांनीच दिलेली आहेत. तुम्हाला फक्त थोडासा कॉमन सेन्स यूज करायचा, जे आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण 52 कार्ड्स आहेत, तुम्हाला कार्ड्स बद्दल सगळ्या गोष्टी माहिती झाल्या असतील. तुम्हाला क्लब बद्दल, या हार्ट्स बद्दल, डायमंड बद्दल जरी विचारलं तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे क्लिअरली त्यांनी दाखवल्यात किंवा सांगितल्यात की त्यांना फक्त रेड कार्ड्स मधले हार्ट्स आणि डायमंडची संख्या पाहिजे. त्यानुसार एन ऑफ ए = 26 होईल. एन ऑफ ए ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. ओके, प्रत्येक बॉक्सला हाफ मार्क्स असणार आहे. जेवढं तुम्ही ॲक्युरेट लिहाल तेवढे मार्क्स तुमचे राहतील. एन ऑफ ए ची व्हॅल्यू तुम्हाला इथे लिहायची आहे 26. आणि लास्ट मध्ये इथं एन ऑफ पी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए, इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी तुमची 2 राहील. तुम्ही परत एकदा आन्सर चेक करा. तुम्हाला जी नेक्स्ट स्लाइड दाखवतो मी ते बघा, ती ही आन्सरची 13 हार्ट्स, 13 डायमंड्स, 26 टोटल आन्सर. आता हे मॉडेल आन्सर शीट मधले आन्सर्स म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, त्यांनी 13 + 13 डायरेक्टली इथं 26 लिहिली. तुमच्याकडून अपेक्षित तेच आन्सर आहे. हे आन्सर इथले इथं आहे, एन ऑफ ए, एन ऑफ ए. त्यानंतर 26 जे एन ऑफ ए ची व्हॅल्यू होती, ही जी व्हॅल्यू आली त्याचं सबस्टिट्यूट केलं. यानुसार एवढा सिंपल क्वेश्चन ज्याचे आन्सर तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या डोळ्यासमोर आहेत. काही क्वेश्चनचे इथल्या इथं आन्सर लिहायचे आहेत आणि याचेच तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहेत. जर 6 फिल इन द ब्लॅक्स व्यवस्थितरित्या सांगितल्या तर तुम्हाला त्याचे 3 मार्क्स मिळणार आहेत. यानंतर आपण जाऊयात ऍक्टिव्हिटीच्या क्वेश्चन नंतर पुढच्या क्वेश्चन कडे. आता क्वेश्चन नंबर 3B. आता 3B क्वेश्चन आला आणि मी सोबतच आन्सर सांगतोय. शिक्षकांना आन्सर शीट मध्ये या क्वेश्चनचं फॉर्मॅट असं दिलं जात नाही. मी जसं आता बोर्डवर सांगतोय तसं त्यांना कसं दिलं जातं, तर तुम्हाला त्या क्वेश्चनचं आन्सर असं दिलं जातं. टीचरांना जे आन्सर शीट प्रोव्हाइड केली जाते त्यानुसार त्यात त्यांना दिलं जातं की इफ यू राईट स्केल, समजा हा क्वेश्चन आहे बघा, टू राईट अ प्रॉपर स्केल. जेव्हा तुम्ही याची प्रॉपर स्केल लिहिसाल तेव्हा तुमचा हाफ मार्क्स कंप्लीट पक्का. ओके, हाफ मार्क्स इथंच तुमचा क्लिअर होईल. जर तुम्ही स्केल जर लिहिली 1 सेंटीमीटर = 1 युनिट, व्हॉट एव्हर जे काही तुम्हाला घ्यायचे आहेत ते. तुम्हाला कंपल्सरी असं नाही की त्यांनी 1 सेंटीमीटर दिली की आम्ही पण 1 सेंटीमीटर घ्यावी का, 1 युनिट घ्यावी का, ते तुमच्यावर डिपेंड आहे, क्वेश्चनवर डिपेंड आहे कसा क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन x + y = 5 आणि x - y = 1 होता. त्यानुसार त्यांनी 2 टेबल दिलेत. हे टेबल कुठलेही व्हॅल्यू 3 घेतले असतील, 4 घेतले असतील तरी तुम्हाला टेबलला हाफ मार्क्स, या टेबलला हाफ मार्क्स असे राहणार आहेत. म्हणजे मार्किंग स्कीम जी असणार आहे ती टू राईट अ प्रॉपर स्केल हाफ मार्क्स, फॉर करेक्ट टेबल फॉर बोथ द इक्वेशन, हे इक्वेशन 1, इक्वेशन 2, बोथ द इक्वेशन हाफ मार्क्स याचा राहणार आहे, हाफ मार्क्स याचा राहणार आहे. तुम्हाला हाफ मार्क्स हा जो राहणार आहे तुमच्या स्केलचा. त्यानंतर ग्राफ त्यांनी ड्रॉ करून सुद्धा दिलेला नाही टीचरांना. किंवा त्यानंतर पुढची स्टेप बघा, ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. म्हणजे तुम्ही एक लाईनचा ग्राफ ड्रॉ केला, हा ड्रॉ केला x + y = 5 आणि x - y = जेव्हा तुम्ही एक लाईन ड्रॉ केली त्याचा हाफ मार्क्स आणि ही एक लाईन ड्रॉ केली याचा हाफ मार्क्स. तुम्ही काउंटिंग करा मार्क्सची. आणि जेव्हा तुम्ही फास्ट लास्ट आन्सर कडे जासाल, लास्ट ते म्हणजे तुमचे हे 2 पॉइंट्स किंवा तुम्ही जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहिता त्याचा हाफ मार्क्स. म्हणजे जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहिला त्याला हाफ मार्क्स. तुम्ही ऑब्झर्व करा तुमचे मार्क्स झाले किती.
मी तुम्हाला स्केलला हाफ मार्क्स म्हटलो, त्यानंतर 2 टेबलचा हाफ मार्क्स 1.5, त्यानंतर मला मी म्हटलं की एक लाईनचा 1 हाफ मार्क्स आणि हे हाफ मार्क्स त्याचे 2.5 आणि हे लास्टला तुम्हाला जी मार्किंग स्कीम आहे ती पण का सांगत आहो, तुम्हाला जर आज समजलं, तुम्हाला उद्या जे 13 तारखेचा जो पेपर आहे त्या 13 तारखेच्या पेपरमध्ये मार्किंग स्कीम अशी मिळणार आहे, तुम्ही आजपासून त्या पद्धतीने अभ्यास करसाल, त्या पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल की सरांनी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामुळे आपल्याला स्केल लिहावी लागेल. आता या क्वेश्चन मध्ये, ग्राफच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, मागच्या 3-4 वर्षातल्या प्रत्येक पेपरमध्ये ग्राफचा क्वेश्चन आलेलाच आहे आणि उद्या पण मी काही मिनिटाचा सेशन असा अरेंज करेल की ज्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील, इम्पॉर्टंट गोष्टी असतील, त्या पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्या तुम्हाला 13 तारखेच्या पेपरमध्ये किंवा 15 तारखेला जो पेपर होणार आहे त्या दोन्ही पेपरमध्ये हेल्पफुल ठरतील अशा. तर या क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला मी सांगितले. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळूयात. हो, आणि तुम्हाला जी लिंक आहे ती काही वेळानंतर पाठवण्यात येईल, जी उद्या तुम्हाला काही मिनिटाचा जो सेशन असेल, मिनिटाचा असणार आहे फक्त, त्यामुळे तुम्ही उद्याच्या सेशनसाठी थोडं सकाळी तयार राहायचं आहे. जवळपास 9 वाजताचा टाइम एक फिक्स करूयात आपण, त्यानुसार तुम्ही त्याला जॉईन व्हायचं आहे. त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला येणाऱ्या 13 आणि 15 तारखेच्या पेपरमध्ये. आता बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा, क्वेश्चन बघा, फॉर्म्युला मेथड विचारला, स्पेसिफिक आन्सर त्यांना पाहिजे. त्यांना तुमच्याकडून फॅक्टरायझेशन नकोय एकाच वेळेस कम्प्लिटिंग स्क्वेअर नको, म्हणून ते स्पेसिफिक मेथड यूज करा म्हणून सांगताय. आधी एक क्वेश्चन असा दिला होता की ज्यामध्ये त्यांनी फॉर्म्युला मेथड नुसार च्या ऐवजी त्यांनी क्वेश्चन असा दिला होता फॅक्टरायझेशन मेथडचा, म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड नुसार ते क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. आता हा फॉर्म्युला मेथड नुसार आहे. फॉर्म्युला मेथड नुसार म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a हा फॉर्म्युला आहे. मग आता तुम्ही असं पण करू शकता, b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढू शकता. आता a काय असतो, कम्पेअर करायचं, a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू कम्पेअर करायचं. अतिशय सोपे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले असतील. प्रत्येक क्वेश्चन मी सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला भरपूर वेळ लागेल, त्यामुळे मी आता तुम्हाला याचं सोल्युशन सांगतो. जस्ट फक्त सबस्टिट्यूट करायचे, कशाची व्हॅल्यू, a, b आणि c, आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल, तुम्हाला मार्किंग कशी दिले जाईल तुम्हाला माहित आहे. क्वेश्चन कॅरी करतोय 3-3 मार्क, मग 3-3 मार्कची स्कीम असेल ती कशी असेल, तुम्हाला कम्पेअर केल्यानंतरची जी स्टेप असेल त्याला हाफ मार्क्स, किंवा हे कम्पेअर केले हाफ मार्क्स आणि जे बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली त्याचे हाफ मार्क्स, 1 मार्क्स तुमचा इथंच झाला. फॉर्म्युला लिहिला त्याचा हाफ मार्क्स. हे महत्वाचे, तुम्हाला कधीही शक्यतोवर, आता एखादा क्वेश्चन होता आपल्या पेपरमध्ये की ज्याला 1 मार्क ऍट अ टाइम दिला होता. तुम्हाला एक सिस्टीम अशी असते की टीचरांना एक स्ट्रिक्टली नोट दिली जाते, ती असते अवॉइड ब्लॉक मार्किंग, म्हणजे ब्लॉक मार्किंग जी आहे ती अवॉइड करायची. आणि समजा उद्या तुमचे काही असे डाऊट असतील की सर समजा एखादी मेथड अशी आहे की जी बुक मधली आहे किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये सांगितली ती आम्ही वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केली. आता फॉर्म्युला मेथड म्हटल्यानंतर क्वेश्चन असाच यायला पाहिजे, त्याच्यात कुठलंही कॉन्ट्रीब्युशन किंवा तुमचं कॉम्प्रोमाइज नसेल तुमचं, तुम्हाला हा क्वेश्चन याच पद्धतीने लिहायचा आहे. पण एखाद्या क्वेश्चन मध्ये, मी आता पुढचा 1-2 क्वेश्चन आहेत तसं त्यावेळेस तुम्हाला कळवतो, पण तशा क्वेश्चन साठी काय करायचं ते तुम्हाला उद्या पण सांगेल सकाळी. आता यानंतर बघा याची जी मार्किंग सिस्टीम जी आहे ती कशी असणार आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या या एखाद्या स्टेपला हाफ मार्क्स राहणार आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर, आणि त्याच्यानंतर तुमचा जे व्हॅल्यू मिळवल्या त्याचे हाफ मार्क्स आणि लास्टची जी लाईन लिहिली त्याचे हाफ मार्क्स, म्हणजे 1, 2 आणि 3 असे एकूण 3 मार्क्स तुम्हाला लास्टच्या स्टेप पर्यंत मिळतील. सिस्टीम बघा फक्त मार्किंग स्कीमची,
हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस की तुम्हाला या पद्धतीनंच गुणदान केलं जातं, या पद्धतीनंच मार्क्स दिले जातात. जर तुम्ही स्टेप्स कमी करसाल तर चुकून समजा एखादी स्टेप्स तुम्ही कमी केली आणि कदाचित त्या स्टेपला बोर्डाने मार्क दिलेले असतील, त्या शिक्षकांचा नाईलाज असेल तुम्हाला हाफ मार्क्स द्यायचा. कारण त्यांना स्ट्रिक्टली फॉलो करा म्हणून सांगितली जाते मार्किंग स्कीम. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आन्सर शीट का दाखवतो, कारण आन्सर शीट मध्ये टीचरांना पहिली सूचना असते की ज्या पद्धतीने बोर्डाने आन्सर शीट मध्ये मार्किंग स्कीम सांगितली त्यानुसारच तुम्हाला मार्क देण्यात येतील. आता क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 3 बघा. A retailer sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800 if the rate of GST 28% दिला GST चा रेट, then find the amount of CGST and SGST. आता GST चॅप्टर मध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या हे शिकलात की GST is distributed in 2 way. One, central good and service tax, and next one is state good and service tax. गुड अँड सर्व्हिस टॅक्स कधी इंट्रोड्यूस झाली तो क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा. मला पहिल्याच पेजवर आहे फायनान्शियल प्लॅनिंगच्या. जीएसटी कधी भारतात त्याची अंमलबजावणी झाली, कधी इंट्रोड्यूस झाली, तो क्वेश्चन पण बोर्डला आलेला आहे, यावर्षी पण येऊ शकतो. आता बघा, ह्या जीएसटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर टोटल जीएसटी तुमची दिली असेल 28%, तर या टोटल जीएसटी पैकी 14% जीएसटी हा सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि 14% हा स्टेट गव्हर्नमेंटला. यानुसार आपल्याला जीएसटीचं टॅक्स इनवॉइस तयार करता येतं. आता टॅक्स इनवॉइस मी कसं तयार केलं बघा, मला दाखवतोय. हे टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस मध्ये दिलेली व्हॅल्यू लिहायची की जे पेंट आहे लस्टर पेंट ते 2,800 आहे. त्यानुसार टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती 2 टीन्स असल्यामुळे 2 × 2800 येईल, म्हणजे टोटल अमाऊंट झाली 5,600. आफ्टर द रेट ऑफ जीएसटी इज गिवन 28%, सो वी कॅन फाइंड आउट द पेबल जीएसटी. आता पेबल जीएसटी कसं फाइंड आउट करायचं, काहीच नाही. जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा 28% काढायचं. खूप सोपं आहे. जी व्हॅल्यू दिलेली आहे हे 00 कॅन्सल केले, 56 × 28 आन्सर आलं तुमचं 1568. आता तुम्हाला हेच क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने थोडाफार सॉल्व्ह करता आला असता, तो 14%चा. पण तुम्हाला मार्क किती मिळणार आहेत ते ऑब्झर्व करा. 3 मार्क्स मिळणार आहेत. स्टेप्स ऑफ रायटिंग कशा असतील, अशाच असतील. हाफ प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ. म्हणजे तुमच्या ज्या स्टेप्स असतील त्या मिनिमम 6 स्टेप्स यायला पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला क्वेश्चन लिहिताना 1 मार्कचा क्वेश्चन असेल तर तुमच्या 2 स्टेप, 2 मार्कचा क्वेश्चन असेल तर 4 स्टेप, 3 मार्कचा क्वेश्चन असेल तर मॅक्झिमम 6 स्टेप्स आणि 4 मार्कचा क्वेश्चन असेल तर 8 स्टेप्स असायला पाहिजेत ज्या इम्पॉर्टंट असतील क्वेश्चनच्या. आता मार्किंग सिस्टीम कशी असेल तर तुमचा हाफ मार्क्स इथेच असेल. तुम्ही पेएबल जीएसटी लिहिलंय ती तुम्हाला हाफ मार्क्स देईल किंवा गिव्हनला पण हाफ मार्क्स राहील. याच्यानंतर ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, हाफ मार्क्स असेल. सीजीएसटी आणि एसजीएसटी फाइंड आउट केली. आता ह्या ज्या गिव्हनच्या व्हॅल्यू आहेत इथे किंवा इथे, या दोघांचा मिळून हाफ मार्क्स असा दिला जाईल. याच्यानंतर इथे हाफ मार्क्स आणि इथे हाफ मार्क्स लास्टच्या लाईनला. तुम्ही ऑब्झर्व करा, जेवढे वर्ड टाइप ऑफ क्वेश्चन आहेत किंवा असे क्वेश्चन आहेत ज्यामध्ये लास्ट लाईन लिहिली जाते त्यावेळेस त्याचे मार्किंग जे असेल सीजीएसटी आणि एसजीएसटी ती वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाईल. हा हाफ मार्क्स इथला कट करून इथले पण दिला जाऊ शकतो. डिपेंड आहे की बोर्डाने कुठल्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं. त्याचं कारण असं होतं की बोर्डवर तुम्हाला 2 मिनिटं अगोदर मी सांगितलं होतं की जीएसटी इज डिस्ट्रीब्युटेड इन 2 वे और 2 टाइप, सीजीएसटी आणि एसजीएसटी. त्यानुसार तुम्हाला मी हे सांगितलं की ही सिस्टीम जर तुम्हाला माहित असेल की जीएसटी कॉन्ट्रीब्युशन असं असतं, सेंट्रल गव्हर्नमेंटला 50%, स्टेट गव्हर्नमेंटला 50%. त्यानुसार तुम्हाला याची जी सिस्टीम आहे ती अशा पद्धतीनं मार्क्स मिळेल. आणि यानंतर या क्वेश्चनचे मार्क्स मिळाल्यानंतर तुम्हाला अजून नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आहे.
आता नेक्स्ट क्वेश्चन बघा कुठला आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 4. तुम्हाला ऑब्झर्व करा, याच्यामध्ये तुम्हाला लिहित असताना टाइम आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे. आणि जेव्हा टाइम अलॉटेड फॉर द रिप्रेझेंटेशन examination by students in this table, draw the histogram to this information. आता हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. आता हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे बघा. हिस्टोग्राम मध्ये तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याचा हिस्टोग्राम ड्रॉ करायचा. पहिल्यांदा हिस्टोग्राम म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे आणि त्यावरून दिलेला टाइम आणि नंबर ऑफ स्टुडंट यानुसार तुम्हाला घेता येते. क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या गिवन टेबल मधल्या ह्या व्हॅल्यू आपल्याला यूज करायच्या आहेत आणि याच्यानुसारच तुम्हाला सांगायचं आहे. बघा व्हॅल्यू बघा, यानंतरच्या ही ज्या व्हॅल्यू आहेत याच्यानंतरचा जो हिस्टोग्राम आहे तो बघा. आता हिस्टोग्राम ड्रॉ करत असताना बोर्ड कडून तुम्हाला ग्राफ पेपर प्रोव्हाइड केला जातो. याच्यापूर्वीचा पण एक क्वेश्चन असा होता ज्याच्यात ग्राफ आहे, पण 2-2 ग्राफचे क्वेश्चन्स हे क्वचितच राहतील. एखाद्या वेळेस येतीलही पण मग त्यावेळेस बोर्ड तुम्हाला 2 ग्राफ प्रोव्हाइड करेल, म्हणजे घरून ग्राफ पेपर न्यायची आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा 2 ग्राफ आले असतील तेव्हा आपण जो ग्राफचा क्वेश्चन आहे तो ग्राफचा क्वेश्चन ग्राफ पेपरवर सॉल्व्ह करायचा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्केलला परत इथे मार्क्स असेल. स्केलला मार्क्स असताना एक्स आणि वाय ऍक्सिस नंतर हा जो क्रिंक मार्क आहे तो पण लक्षात ठेवायचा, कारण आपण 0 पासून डायरेक्टली 60 पर्यंत गेलोय. विद्यार्थ्यांना मी ज्या गोष्टी सांगतोय तुम्ही जर लक्षात ठेवल्या, मी शिकवत असताना तर विद्यार्थ्यांना सांगत असतो, पण तुम्ही ज्यांना माहित नसेल त्यांनी पण ऑब्झर्व करा. मी जे जे बारीक बारीक गोष्टी सांगत आहोत, जे जे छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहोत, त्या गोष्टींचा यूज तुम्ही जर 13 तारखेच्या पेपरमध्ये केला तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आणि मार्क्स मिळताना तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की मी जिथं जिथं सांगतोय की तुम्हाला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे, हिस्टोग्राम ड्रॉ करताना स्केल पेन्सिल व्यवस्थितरित्या वापरायची. कारण तुम्ही ज्या ग्राफ पेपरवर ड्रॉ करत आहात त्या ग्राफ पेपरची स्केल तुम्ही वर लिहिलेली असेल आणि त्यानुसार तुमचा ग्राफ ज्या व्हॅल्यू असतात त्या टीचरांकडे प्रोव्हाइड केल्या जातात किंवा टीचरांना इझिली आयडेंटिफाय केले जातात. याची मार्किंग पण कशी राहणार आहे, परत त्याच पद्धतीची. जेवढ्या पोर्शन मध्ये तुमचा ग्राफ ऍक्युरेट राहील तेवढ्या पोर्शन तुमचे मार्क्स तुम्हाला ऍक्युरेट मिळतील. आणि यानुसारच हिस्टोग्राम जर क्वेश्चन आला, मागच्या 2022च्या पेपरमध्ये हिस्टोग्रामचे क्वेश्चन रिड्यूस केले होते आणि हिस्टोग्रामचे क्वेश्चन रिड्यूस केल्यामुळे त्यांना हिस्टोग्रामचा क्वेश्चनच नव्हता. पण हा जो पेपर आहे तो प्रिव्हियस पेपर आहे, एक बोर्डचाच पेपर आहे, या टाईपचेच क्वेश्चन राहणार आहेत. या ठिकाणी जिथे जिथे जे जे क्वेश्चन आहेत त्याच ठिकाणी ते क्वेश्चन सुद्धा असू शकतात. मी ज्या गोष्टी सांगतोय ते ऑब्झर्व करा. तुम्ही 13 तारखेचा पेपर आल्यानंतर बघा की आजच्या ज्या गोष्टीचा मी वापर करतोय, जे बोलतोय ते 13 तारखेच्या पेपरमध्ये होते का ते ऑब्झर्व करा आणि नंतर मला सांगा तुमचे रिप्लाय. आपण जाऊयात आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला मी अजून सांगतो, क्वेश्चन नंबर 3B, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 यामध्ये मोस्ट प्रोबेबल 2 क्वेश्चन असे असतील जे क्वेश्चन नंबर 3B आणि 4 मध्ये हे हॉट्सचे असतील, म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचे असतील. जे क्वेश्चन तुम्ही कदाचित बघितलेले नसतील किंवा त्या सारखे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील पण तो क्वेश्चन तुम्ही बघितलेला नसेल. बोर्डाने ह्या क्वेश्चन इथे का इन्क्लूड केलेत ते म्हणजे तुमचे स्किल, तुमचे कौशल्य तपासण्यासाठी. की विद्यार्थी असे असतात की काही जशाला तसे क्वेश्चनचे आन्सर लिहू शकतात, जे आकलन करून लिहितात, अंडरस्टँड करून लिहितात त्याला म्हणूयात. काही विद्यार्थी असे असतात त्या अंडरस्टँड करून आकलनाचं उपयोजन करतात, तसे पण असतील. आणि जे उपयोजन करतात त्यानंतर काही विद्यार्थी असे असतात त्या उपयोजनाचा वापर स्किल्स मध्ये करतील, कौशल्यामध्ये करतील. ते कौशल्य जर तुम्हाला मिळालं असेल तर या पद्धतीचे एखादा क्वेश्चन जरी हॉट्सचा विचारला तरी तो तुम्हाला योग्य पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन.
आता सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन म्हटल्यानंतर परत एनी 2 आलेत आणि एनी 2 चे मार्क्स राहणार आहेत 4 + 4 8 आणि 3 देणार आहेत तुम्हाला आउट ऑफ 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. क्वेश्चन आहे बघा 1 रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 इज हाफ ऑफ द अदर रूट. म्हणजे इक्वेशन तयार करावं लागेल. अँड शो दॅट b² = 9ac/2. आता जे मॉडेल आन्सर शीट आहे त्यामधला आन्सर बघा. आता या मॉडेल आन्सर शीट मधलं जे आन्सर आहे ते कसं आहे की पहिल्यांदा अल्फा आणि बीटा समजा मी 2 रूट कन्सिडर केलेत. अल्फा आणि बीटा मधल्या ज्या 2 रूट्सच्या व्हॅल्यू आहेत त्या मला या इक्वेशन नुसार लिहायच्या आहेत आणि मला जनरल फॉर्म म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा माहित आहे. ax² + bx + c = 0 आणि जे कंडिशन आहे पहिली कंडिशन क्वेश्चन मध्ये दिलेली ही कंडिशन बघा. ही कंडिशन काय सांगते इज इक्वल टू अल्फा इक्वल्स टू हाफ ऑफ बीटा. 1 रूट हे 1 रूट आहे इथे लिहिताना बीटा लिहावं लागेल. 1 रूट हे दुसऱ्या रूट पेक्षा असं आहे फक्त त्यांनी लिहिताना 1/2 × बीटा/2 लिहिलं काय म्हणजे 1/2 × बीटा लिहिलं तरी चालेल किंवा बीटा/2 लिहिलं तरी चालेल काही फरक पडत नाही. पण हे लक्षात ठेवा फर्स्ट इथे अल्फा इक्वल्स टू बीटा/2 इक्वेशन 1 यानंतर सम ऑफ अँड प्रोडक्ट ऑफ जनरल ऑलरेडी यू हॅव लर्न आणि त्याच्यानंतर -b/a आणि c/a हा जो जनरल फॉर्म आहे त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्यानंतर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा तुम्हाला फायनल b² चा आन्सर मिळेल. तेच तुम्हाला शो करायचं होतं शो दॅटचा क्वेश्चन. आता तुम्हाला समजा गिवन तर गोष्टी माहितच आहेत तुमची मार्किंग कशी राहणार आहेत हा मार्क कॅरी करणार आहे 4 मार्क्सचा क्वेश्चन. 3 पर्यंतचे मी मार्किंग स्कीम कंप्लीट सांगितली 4 ची पण सांगतो. तुम्ही पहिली जी व्हॅल्यू लिहिलीत कन्सिडर केलीत जनरल फॉर्म लिहिलात हाफ मार्क्स. त्याच्यानंतर पहिला इक्वेशन तयार केलं जे हाफ ऑफ द अदर रूट म्हटलं परत हाफ मार्क्स. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप लिहिली अल्फा + बीटा अल्फा × बीटा या दोघांना मिळून हाफ मार्क्स. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप लिहिली त्याचा हाफ मार्क्स. म्हणजे तुमचे 2 मार्क इथल्या इथं क्लिअर झालेत आणि जे ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये तुम्हाला जे बेसिक गोष्टी सांगितल्या जातात त्यामध्येच आहेत. म्हणजे अर्धा क्वेश्चन कोणीही कुठलाही विचारू द्या म्हणजे गिव्हनच्या गोष्टी फॉर्म्युला ह्या जरी तुम्ही लिहिल्यात तरी तुमचे 2 मार्क्स इथं कंपल्सरी फिक्स आहे. बाकीच्या पोर्शन मध्ये तुम्हाला कुठं गडबडी जरी झाली तरी तुमचे 2 मार्क्स फिक्स राहणार आहेत. मग अशा वेळेस काय करायचं याच्यामध्ये एनी 2 म्हटलं 3 आउट ऑफ 3 सॉल्व्ह करायचे. तुम्हाला जो एक्स्ट्रा 10 मिनिट्स दिलाय तो त्याच्यासाठीच. एखादा क्वेश्चन राहिला एखादा क्वेश्चन अर्धवट सॉल्व्ह झाला तर आपण काय करायचं आपल्याला 8 आउट ऑफ 8 मिळवायचे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये मी कंपल्सरी असताना फोकस काय ठेवला किंवा ऑप्शन असताना फोकस काय ठेवला ऑप्शन मधला क्वेश्चन केव्हा सॉल्व्ह करायचा जर अर्धवटच क्वेश्चन आला तर. पण तुमच्यापैकी काही मुलांना हा पण क्वेश्चन कंप्लीट येत असेल तर त्याची मार्किंग स्कीम कशी असते त्याची मार्किंग स्कीम अशी असेल हे हाफ मार्क्स परत इथे याच्यानंतर पुढच्या स्टेपला हाफ मार्क्स आणि हे इथे एक हाफ मार्क्स या फ्रॉम इक्वेशन 1 च्या सबस्टिट्यूट केलेल्या स्टेपला म्हणजे 1 2 3 4 अशा पद्धतीनं मार्किंग स्कीम असेल. आता समजा याच्यातले काही गोष्टी अशा असतील की हे जे प्रूव्ह करायची जी स्टेप आहे ती आपली आहे 9ac/2. आता तुम्हाला तर मी इथपर्यंत सांगितलंय की याच्या व्हॅल्यू म्हणजे याची जी सिस्टीम आहे की मार्किंग स्कीम जी राहणार आहे ती अशी राहणार आहे की पुढे पण याचा आन्सर होतो. म्हणजे जे आन्सर होतं ते b² = 9ac/2. आता हे b² = 9ac/2 नोट करा बघा. द प्रूफ कॅन बी गिवन बाय टेकिंग बीटा b = 2 टाइम्स अल्फा. म्हणजे या क्वेश्चन मध्ये समजा तुम्ही वेगळ्या पद्धतीने जरी सोडवलं तरी तुम्हाला जी मार्किंग सिस्टीम देणार आहेत ती अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा क्वेश्चन लिहिल्यानंतर गिवन टू प्रूव्ह चा आन्सर असेल तर गिवनचे टू प्रूव्हचे त्यानंतर फॉर्म्युल्याचे त्यानंतर पुढच्या स्टेपचे
असे एकंदरीत हाफ मार्क्स ह्या 8 स्टेपला दिल्या जातील. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या 8 स्टेप्स तुमच्या मिनिमम त्या 4 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये आल्या पाहिजेत. जास्त जरी झाल्या तरी डोंट वरी, तुम्हाला ॲक्युरेट आन्सर मिळवायचंय. तोपर्यंत तुमच्या स्टेप्स किती आल्या तरी चालतील, तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्किंग स्कीम नुसार मार्क मिळतील. ओके, गुणदान तशा पद्धतीने असेल. आता या क्वेश्चन नंतर मी जातो पुढच्या क्वेश्चन कडे. बघा, एक परत फायनान्शियल प्लॅनिंगचा क्वेश्चन. भुजंगराव इन्व्हेस्टेड ₹2,50,590 इन शेअर्स. त्याची फेस व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10 रुपये, 10 रुपीज. when the market value is ₹250, when MV is given 250, rate of brokerage is 0.2% and GST is 18%. आता हे ब्रोकरेज आहे बघा, जे ब्रोकर चार्ज करतात 0.2%. ब्रोकर काय करतात, तुम्ही जेव्हा शेअर्स खरेदी करणार, ज्याची MV FV तुम्हाला माहित आहे, त्याच्यावर ब्रोकरेज तुम्हाला ब्रोकरेज लावणारच. जसे आज 0.2% आहेत, काही 0.5% लावतात, डिपेंड आहे, ते ब्रोकरेजवर आहे. कुठल्या कंपनीचे, तुम्ही कुठल्या कंपनीचं काम करता याच्यावर पण आहे. आणि जीएसटी जी दिलेली आहे ती 18% आहे. आता हे जी जीएसटी आहे ती जीएसटी आपल्याला फाइंड, म्हणजे दिलेली जीएसटी आहे त्याच्यानुसार नंबर ऑफ शेअर्स परचेस किती केलेत भुजंगरावनी आणि अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड, त्याचा ब्रोकरेज किती लागला हे बघायचं आहे. आता मॉडेल आन्सर शीट मध्ये याचं जे आन्सर आहे ते परत बघा तुम्ही, की आन्सर मध्ये तुम्हाला शेअर्स दिलेले परत लिहिलेत, त्यानुसार MV पण परत लिहिली. ब्रोकरेज ऑन 0.2% ऑन MV म्हणजे मार्केट व्हॅल्यूवरचं ब्रोकरेज त्यांनी दिलेलं आहे. जे ब्रोकरेज आहे ते आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतं. काय करायचं, 0.2% इंटू 250, 0.2% इंटू 250 आणि 250 इंटू 0.2% केलं, आन्सर आपल्याला हे सॉल्व करता येते. यानुसार आपल्याला 0.50 0.5 लिहा तुम्ही रुपीज मध्ये, 50 पैसे जे ब्रोकरेज आहे ते आपल्याला मिळालं. मार्किंग सिस्टीम परत बघा, जेव्हा तुम्हाला कॉस्ट ऑफ 1 शेअर असेल किंवा इथे जे 2 बीट दिल्या, या 2 बीट मधला हा 2 मार्काचा आणि हा 2 मार्काचा, म्हणजे एकूण 4 मार्क्सचा क्वेश्चन असा राहील. मार्किंग सिस्टीम परत तेच, गिवन पोर्शनला हाफ मार्क्स, फॉर्म्युला लिहिलाय किंवा इथलं ब्रोकरेज काढलंय किंवा फेस व्हॅल्यूवरचं ते ब्रोकरेज फाइंड आउट केलं त्याचा हाफ मार्क्स. जीएसटी जी 18% दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला याचा हाफ मार्क्स मिळेल. कॉस्ट ऑफ 1 शेअर फाइंड आउट कसं करायचं, MV प्लस ब्रोकरेज प्लस जीएसटी. जनरली आपण जे शेअर्सची व्हॅल्यू फाइंड आउट करतो ती अशी असेल, म्हणजे एक शेअर जर 100 रुपयाला असेल, त्यावरचा मार्केट व्हॅल्यू जर 100 रुपयाला असेल, तरी तो एका कस्टमरला आपल्याला तो किती जीएसटी सहित पडतो, तर त्याच्यामध्ये तुमचं ब्रोकरेज ऍड केलं जातं, त्याच्यामध्ये तुमची जीएसटी ऍड केली जाते. तुमची जी जीएसटी आहे ती आणि ब्रोकरेज या दोघांना ऍड करून तुम्हाला कॉस्ट ऑफ 1 शेअर जे असेल ते फायनली मिळेल 250.59. म्हणजे एखादा 250 रुपयाचा शेअर आहे, ते 250 रुपयाचा शेअर ते तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. आता बघा, समजा त्या शेअरची व्हॅल्यू आपण नंबर ऑफ शेअर्स परचेस किती कडले हे काढायचं असेल, तर आपल्याला फक्त जनरल फॉर्म्युला माहित पाहिजे, की जो आपण कुठे पण यूज करतो, की इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि कॉस्ट ऑफ 1 शेअर किती आहे. म्हणजे त्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर इन्व्हेस्टमेंट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 2,50,590 डिवायडेड बाय एका शेअरची किंमत आपण आता काढली विथ त्याचा ब्रोकरेज चार्ज आणि शेअर्स त्याचे जे MV होतं त्याची चार्जेस, म्हणजे मार्केट व्हॅल्यू नुसार. मग मी काय केलं, फक्त बघा, हा जो व्हॅल्यू आहे मी इथे जो पॉइंट आहे तो रिड्यूस करून वर 2 झिरो वाढवले, ऑलरेडी 1 झिरो आहे. ही व्हॅल्यू कंप्लीट आणि ही व्हॅल्यू कंप्लीट कॅन्सल केली आणि इथले 3 झिरो राहिले, म्हणजे 1000 शेअर हे तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येईल. काय नाही, सोपं आहे. जेवढी इन्व्हेस्टमेंट असेल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स. ओके ना, म्हणजे तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि तुमच्याकडे एक शेअर आहे 10 रुपयाचा, तुमच्याकडे शेअर किती असतील, काय करणार आपण, सॉल्व्ह करणार याला अशा पद्धती. तेच केलं मी इथे. इथे बघा,
पुढची व्हॅल्यू हे सेकंड मध्ये काय करायचं आहे, टोटल ब्रोकरेज फाइंड आउट करायचं आहे. आता एका शेअरचं ब्रोकरेज आपण आत्ताच फाइंड आउट केलं 0.50. त्यानुसार मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 1000 करावं लागेल, कारण आपल्याकडे शेअर्स किती आले, 1000 आले. जसे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाईल तसे आपल्याला मार्क्स मिळत जातील. तुमचा जेवढा क्वेश्चन राईट तेवढे तुमचे मार्क्स, जिथून तुम्ही रॉंग झाला तिथून तुमचे मार्क्स कट होतील. आता तुमचं इथपर्यंत राईट आहे, यानुसार पण तुम्ही 1000 शेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करणार असाल तर 1000 मल्टिप्लाय बाय 0.50 म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल 500. म्हणजे तुम्हाला ब्रोकरेज लागेल 500 रुपये. कितीचे शेअर घेतले, किती घेतले, ब्रोकरेज किती लागा, सगळा डिटेल तुम्हाला मिळते. आणि आपल्या जीवनात आपल्याला पुढे चालून पैशाचा व्यवहार करायचा आहे म्हणून तो फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर अतिशय व्यवस्थितरित्या करा. मी 9वीतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन जे आहे ते आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात करायचंच आहे. कारण तुम्ही नोकरी करणार म्हणजे पैसे कमवणार, पैशाचा व्यवहार आला. तुम्ही पुढे घर चालवणार म्हणजे पैशाचा व्यवहार आलाच. तर या चॅप्टर मध्ये ह्या जीएसटीच्या कन्सेप्ट ज्या दिल्यात यानुसार तुम्हाला पेएबल जीएसटी असेल, टोटल ब्रोकरेज असतील, त्यानुसार ह्या व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करता येतील. टोटल जीएसटी आपल्याला जेव्हा काढायची आहेत त्यासाठी जनरल आणि सिंपल फॉर्म्युला की जीएसटी पर शेअर, एका शेअरवरची जीएसटी मल्टिप्लाय बाय आपण शेअर किती घेतले होते याचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला त्याचं पण टोटल जीएसटी ₹90 लागेल. यानुसार तुमचा जो टोटल क्वेश्चन होता तो असा होता की ज्यामध्ये 100 शेअर्स ज्याची व्हॅल्यू 500 टोटल ब्रोकरेजची आली होती आणि त्याच्यानंतर टोटल जीएसटी लागला होता 90. आता हा क्वेश्चन कंप्लीट 4 मार्क्सचा तुम्हाला राहील. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. हा क्वेश्चन नंबर 2 जो असा आहे की यामध्ये तुम्हाला दिलेल्या टेबलमध्ये काही नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहे. तर आता पुढच्या स्लाइड मध्ये बघा, इथे सोल्युशन मध्ये या क्वेश्चनचं सोल्युशन जे आहे ते कसं दिलेलं आहे, तिथे फक्त 3 पाहिजे. हे जे 2 झाले इथे 3 करा, कारण टोटल नंबर जे सोल्युशन आहे ते कसं आहे बघा दिलेलं. फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी अशी आहे की इथे 0 to 10, 10 to 20 आणि त्याच्यानंतर 20 to 30, 30 to 40, 40 to फ्रिक्वेन्सी जी आपण घेतलेली आहे ती फर्स्ट 2 नंबर आणि लास्ट 2 नंबर सोडून मिडल नंबर घेतला. त्याच्यानुसार मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आपण 100 घेतली. F0, F1, F2 च्या व्हॅल्यू आपण बुक मधल्या या बोर्डवरच्या याच्याच कन्सिडर केल्यात. जसं आता मी तुम्हाला सांगतो, हा F0 प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर F1 आणि हा F2. इथेच आन्सर तुम्हाला काही मार्क्स मिळतील. त्यानुसार मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी जी आहे ती मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी अशी आहे की तुम्हाला जो मॉडेल क्लास दिलेला आहे तो 20 to 30 चा, त्याच्यामध्ये मोड L प्लस F0 मायनस F1 मायनस F0 फॉर्म्युला, ही फॉर्म्युला लिहिला की तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार. कुठे पण लक्षात ठेवा, फॉर्म्युल्याला ऍटलिस्ट हाफ मार्क्स असेल एव्हरी टाइम. ज्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की हाफ मार्क. क्वेश्चनची जी मार्किंग सिस्टीम आहे ती स्टेप बाय स्टेपचीच आहे. आता इथे बघा, या क्वेश्चन मध्ये लोअर लिमिट दिलेल्या F1, F0, F2 आणि हाईट किंवा आपण त्याला म्हणूयात डिस्टन्स बिटवीन 0 to 10 आपण जी घेतले ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर मोडचा जो फॉर्म्युला आहे, मोड इक्वल्स टू L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 बाय 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2. फॉर्म्युला फक्त पाठ करा, बाकीचा आन्सर तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येतं. काय करायचंय, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. कुठल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या. ह्या 20, 100, 70 ज्या बोर्डवर पण आहेत
इथे पण सांगितल्यात जस्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यू आणि स्टेप बाय स्टेप ब्रॅकेट सॉल्व्ह करा फर्स्ट. ह्या 20ला शेवटपर्यंत ऍज इट इज ठेवा, ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 100 - 70 मी इथे लिहिलं 30, 2 × 100 200 - 140, -70 × -70 -140 आणि हे 140 200 मधून सबट्रॅक्ट केलं तर मला इथं जी स्टेप आहे ती मिळेल 30/60. 30/60 मी याला सॉल्व्ह केलं. 3 × 1 = 3 × 2 = 2 × 1 = 2 5 = म्हणजे आपल्याला येईल आन्सर 20 + 5 = 25. मोड ऑफ ट्रीज प्लांटेड इज 25. सगळ्यात महत्वाचा आन्सर इथे परत हाफ मार्क्स तुम्हाला कॅरी करण्यात येईल. म्हणजे जे मार्किंग स्कीम आहे ती स्टेप वाईज तुम्हाला हाफ 8 स्टेप्सचे 4 मार्क्स अशा पद्धतीने राहील. आता क्वेश्चन नंबर लास्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन आहेत आणि 2 पैकी एकच सोडवायचं आहे. एनी 1 आहे. आता या क्वेश्चन मध्ये परत प्रोबॅबिलिटीच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जो 6 फेसेसचा डाय आहे तर ABCD यामध्ये दिलेला तो रोल केला वन्स टाइम. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट M दॅट इंग्लिश वॉवेल्स. आता तुम्हाला पहिले वॉवेल्स माहित पाहिजे. AEIOU इंग्लिश मधले वॉवेल्स तुम्हाला अपिअरन्स अप्पर फेसेस आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. तर आता आन्सर लिहिताना एक गोष्ट ऑब्झर्व करा. मी बोर्डच्या आन्सर शीट सारख्या गोष्टी आता तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला इथं इंग्लिश वॉवेल्सचं जर नॉलेज असेल तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मला तोंडी सुद्धा फाइंड आउट करता येते. तुम्हाला मी AEIOU का सांगितलं ते इंग्लिश वॉवेल्स आहेत. आता याच्यामधले A आणि E हे 2 नंबर्स तुम्हाला इथं दिसत आहेत आणि तुम्हाला सॅम्पल स्पेस परत सॉल्व्ह करता येते. ऑलरेडी एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केला सॅम्पल स्पेसचा पहिल्या B मधला आणि तिथं तुम्हाला जसा सॅम्पल स्पेस लिहायचा होता तिथं पण तेच सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. कर्ली ब्रॅकेट यूज करायचं आहे. त्यानंतर इंग्लिश वॉवेल्स लिहायचे आहेत. तुमचे मार्क्स जे आहेत 3 मार्क्स अर्धे मार्क्स काही क्वेश्चन्सच्याच बेसवर तयार होत आहेत. तुमचा जर अभ्यास व्यवस्थित असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेणं काहीही अवघड नाही. 1-2 क्वेश्चन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचे राहतील हॉट्सचे, जे याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला मी सांगितलं. पण जे क्वेश्चन इझी आहेत त्याच्यात जास्त वेळ घालायचा नाही. जे हार्ड क्वेश्चन आहेत त्याचा थोडासा विचार करू शकता एक्झाम मध्ये. आता बघा क्वेश्चनचं आन्सर कसं दिलं जाईल. क्वेश्चनचं आन्सर दिलं जाईल तुम्हाला पहिला सॅम्पल स्पेस ABCDE. आता हे जे सॅम्पल स्पेस आहे इथल्यामध्ये ABCDEO किंवा याला आपण ABCDEO हे जे दिलेलं आहे इथं एक लेटर कमी दिलं असेल क्वेश्चन मध्ये. आता क्वेश्चन पेपर मध्ये त्या गोष्टी असू शकतात दिलेल्या असतील कमी. तर 1 मिनिट मी एकदा चेक करतो. बोर्ड मध्ये जर एखाद्या वेळेस अशी काही चूक झाली हो इथे O आहे. O ओके क्वेश्चन मध्ये O आहे आणि त्यामुळे आपल्याला इथं O लिहावाच लागेल. बघा मी परत एकदा क्लिअर करतोय ABCDEO. आता डाय आहे म्हणजे ऑब्विसली क्वेश्चन मध्ये आपल्याला O नाही आहे हे पण लक्षात येते कारण 6 त्याच्या जे आउटकम्स असतील ते 6 असतील ABCDEO. आता यानुसार N ऑफ S ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. परत सिस्टीम मार्किंगची अशीच असेल. सॅम्पल स्पेस लिहिला हाफ मार्क्स. त्याच्यानंतर तुम्ही हे वॉवेल्स लिहिलीत की इंग्लिश. आता इव्हेंट लिहिलं मी आता वॉवेल्स म्हणजे इथं W टाकू शकतो M टाकू शकतो काही पण. जी व्हॅल्यू आहे AEO इथे लिहिल्यानंतर N ऑफ M ची जी व्हॅल्यू आहे ती 3 फाइंड आउट केली. कशामुळे 1 2 3 वॉवेल्स आहेत म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं A आणि E दिसत होता आणि इथला एक जो क्वेश्चन मधला जो टाइप नाही राहिला तो O म्हणजे 1 2 3 AEIOU हे 3 वॉवेल्स आहेत. म्हणजे N ऑफ M ची जी व्हॅल्यू आहे ती 3 राहणार आहे. सो P ऑफ M इक्वल्स टू N ऑफ M बाय N ऑफ S. हा फॉर्म्युला यानुसार 3/2 इक्वल्स टू 1/2 म्हणजे P ऑफ M ची व्हॅल्यू येईल 1/2. Probability of an event
that English vowels appears on the upper faces of the face of die is 1/2. लास्टची लाईन याच्यासाठी महत्वाची असते, त्याला हाफ मार्क्स कॅरी केला जाईल. यानंतर आपल्या पेपर मधला शेवटचा क्वेश्चन जो 5 मधला 2 राहील, ऑर मधला आहे, पण ऑर मधला जरी असला तरी मी तुम्हाला तो पण घेतलाय. अशा पद्धतीनं जो लास्ट क्वेश्चन आहे तो बघा. क्वेश्चन आहे कंस्ट्रक्ट एनी वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ऑब्टेन अनदर इक्वेशन बाय इंटरचेंजिंग ओनली कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. आता असे क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला मी सांगितले की काही क्वेश्चन असे असतील की जे आपल्या बुक मध्ये आपण वर्षभरात सॉल्व केले नसतील. तुम्हाला हॉट्सचे जे क्वेश्चन म्हणत आहोत, एक तर क्वेश्चन राहतोच, पण मी तर म्हणतो 2 किंवा 3 पण क्वेश्चन राहू शकतात. 2 तर क्वेश्चन कंपल्सरी क्वेश्चन नंबर 3B मध्ये, 4 मध्ये किंवा 5 मध्ये कुठे पण हे क्वेश्चन्स असतील. स्टार्टिंगचा पोर्शन असा असेल की जे ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला असेल त्यापूर्वीचा. आता बघा आन्सर्स मध्ये जे मॉडेल आन्सर शीट मध्ये याचं जे आन्सर दिलेलं आहे ते बघा, ऑब्झर्व करा. क्वेश्चन जे लिनियर इक्वेशन जे तयार करायचं होतं, आता इथलं लिनियर इक्वेशन असं आहे, तुम्हाला सांगितल्यानुसार क्वेश्चन पेपर मध्ये जो क्वेश्चन आहे तो इंटरचेंजिंग द ओनली कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल म्हटलेला आहे. त्यानुसार क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे तो आपण एक क्वेश्चन आहे आपल्या बुक मध्ये, मी तुम्हाला उद्या पण 9 वाजता जे क्वेश्चन सांगणार आहोत की जे क्वेश्चन्स रिपीट होतात, जे 99x प्लस 101y इक्वल्स टू 499 किंवा 101x प्लस 99y इक्वल्स टू 501, हे जे क्वेश्चन आहेत हे बोर्डला नेहमी येणार आहेत. लास्ट इयरला पण असा एक क्वेश्चन आला होता. तो क्वेश्चन होता लास्ट इयरच्या याच्यामधला, सेम टाइप ऑफ होता. तो अशाच पद्धतीचा होता की ज्यामध्ये व्हॅल्यू फक्त इंटरचेंज केल्या होत्या. त्या व्हॅल्यू 49x मायनस 57y इक्वल्स टू 172 आणि 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. बोर्डचे मागच्या 2 वर्षातले पेपर बघायचे. उद्या 9 वाजता सुद्धा मी हेच माहिती देणार आहोत की तुम्हाला या 2 दिवसात कशा पद्धतीने अभ्यास करायचा की जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. ओके, आता बघा मी जातोय पुढच्या याच्यामध्ये हा ओपन एंडेड क्वेश्चन असा आहे की ज्यामध्ये कुठल्याही व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आन्सर लिहू शकते. ओपन एंडेड आहे. त्याच्यात फक्त टीचरांना काय चेक करायचं, इंटरचेंज द डिजिट्स. ओके, जेव्हा इंटरचेंज द डिजिट केलं तेव्हा त्यांना इझिली लक्षात येईल की जे इक्वेशन आहेत ते आपण पुढे चालून सॉल्व्ह जरी केलं इथलं तरी बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल म्हणजे एक्स अँड वाय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. या टाइपचे क्वेश्चन्स हे 100% राहणार 13 तारखेच्या पेपरमध्ये. तुम्हाला मी उद्या पण एक कल्पना देईल, तशी उद्या पण एक इन्फॉर्मेशन देईल. त्यानुसार तुम्हाला मी सांगतो इंटरचेंजिंग द डिजिटचा एक तरी क्वेश्चन असेल जो मी आता 2 मिनिटापूर्वी सांगितला, तो एक सॉल्ड एक्झाम्पल आहे तो, किंवा एखाद्या वेळेस ती ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा इंटरचेंजिंग डिजिटचा क्वेश्चन येईल. याच्यानंतरचं पुढचा आन्सर बघा, जे आपल्याला दिलेलं आहे ते एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना बघा, फायनल आन्सर लिहित असताना आपल्याला काय करायचं की एक्स आणि वाय जो मिळतो तो जे स्टेप्स आहेत, आता याच्यात स्टेप्स वाढवल्यात, तुम्ही 1-2 स्टेप कमी करू शकता. लेंदी आन्सर केलं कमी करू शकता. मार्किंग सिस्टीम अशी राहणार आहे की 6 स्टेप्सला तुम्हाला हाफ मार्क्स राहणार आहे. तुम्ही किती लांब केलं तरी तुम्हाला 3च मार्क मिळणार आहेत आणि किती शॉर्ट केलं तरी मार्क्स कमी होणार आहेत. पण स्टेप्स ज्या इम्पॉर्टंट असतील त्याला मार्क कॅरी करतात. त्याच्यामुळे छोटं आन्सर करायचं नाही. मॅथ्स मध्ये सप्लिमेंट तुम्हाला मिळतील, त्या सप्लिमेंटचा पण यूज करा व्यवस्थितरित्या. इज इक्वल टू ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने लिहा. पेपर कसा लिहायचा ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला उद्या परत सांगणार आहोत. पेपर लिहिताना अजून कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या ह्या पण गोष्टी मी तुम्हाला उद्या